करूयात स्टार्ट. जाऊ ठीक. टॉपिकचं नाव ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. ठीक आहे. आता याचं नाव टॉपिकच्या नावातच आहे काय, ड्युअल नेचर. ठीक आहे. ड्युअल नेचर म्हणजे दोन तोंड, डबल नेचर. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीचं डबल नेचर काय असतं, आपण काय म्हणतो त्याला, डबल ढोलकी. बर, डबल ढोलकी ऑफ रेडिएशन अँड मॅटर. रेडिएशन अँड मॅटरची कोणती ढोलकी, डबल ढोलकी. ठीक आहे. वर लक्ष द्या. चला बस. तर ड्युअल नेचरच्या आधी ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. खरं तर हा चॅप्टर कोणाविषयी, लाईट विषयी आहे. ठीक आहे. लाईट ही काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे आणि त्यालाच काय म्हटलंय थोडक्यात, रेडिएशन म्हटलंय. लाईटलाच काय म्हटलंय, रेडिएशन म्हटलंय. ठीक आहे. सो हा जो अख्खा चॅप्टर आहे तो कोणावर आहे, लाईटवर आहे. ठीक आहे. त्याआधी नेचर ऑफ लाईट समजून घेणं गरजेचं आहे. नेचर ऑफ लाईट म्हणजे काय, लाईटचं बिहेवियर नेमकं काय काय आहे. नेचर ऑफ लाईटच्या थिअरीज देणारे टोटल किती सायंटिस्ट आहेत, थिअरीज देणारे टोटल किती सायंटिस्ट आहेत, नाही आहेत तुम्हाला. ठीक. तर टोटल फर्स्ट जो सायंटिस्ट होता तो कोण होता, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी. बरोबर. कोणती थिअरी, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी. ठीक आहे. न्यूटनने काय सांगितलं की लाईटचं बिहेवियर, लाईटचं नेचर काय आहे, लाईटचं नेचर पार्टिकलचं नेचर आहे. ठीक आहे. कोणतं नेचर आहे, लाईट शोज पार्टिकल नेचर. कोणतं नेचर, लाईट शोज पार्टिकल नेचर. ठीक आहे. लाईट शोज पार्टिकल नेचर. ठीक आहे. पण ही थिअरी काय काय प्रूव्ह करू शकली, फक्त रिफ्लेक्शन सांगता आलं आणि काय सांगता आलं, फक्त रिफ्रॅक्शन सांगता आलं. काय सांगता आलं, रिफ्लेक्शनचा फेनॉमेनन सांगता आला आणि काय सांगता आलं, रिफ्रॅक्शन सांगता आलं या थिअरीला. ठीक आहे. मग ही थिअरी काय झाली, डिसओबेड, फेल झाली. ठीक आहे. नंतर कोणाची थिअरी आली, हायजन्स वेव्ह थिअरी. कोणती थिअरी आली, हायजन्स वेव्ह थिअरी. हायजन्स वेव्ह थिअरी. कोणती थिअरी, हायजन्स वेव्ह थिअरी. तर त्याने काय सांगितलं, लाईटचं नेचर कोणतं आहे, वेव्ह नेचर आहे. कोणती वेव्ह, मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय, अशी वेव्ह जिला काय लागत नाही, लागत नाही की लागतं, लागतं. मेकॅनिकल वेव्हला मीडियम लागतं. अशी वेव्ह जिला मीडियम लागतं त्याला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल वेव्ह म्हणतो. ठीक आहे. सो हायजननी कोणती थिअरी दिली, वेव्ह थिअरी. ज्याच्यात त्यांनी काय सांगितलं की लाईट ही कोणती आहे, मेकॅनिकल वेव्ह आहे जिला काय लागणार आहे, मीडियम लागणार आहे. जिला काय लागणार आहे, मीडियम लागणार आहे. नववी तुम्ही का मीडियम म्हणताय, तर काय, तर काय लागणार आहे त्याला, मीडियम लागणार आहे. मग याने काय काय एक्सप्लेन केलं, रिफ्लेक्शन केलं एक्सप्लेन, रिफ्रॅक्शन केलं, त्यानंतर पोलरायझेशन केलं, नंतर हा अख्खा टॉपिक शिकलो ना आपण, इंटरफरन्स आणि नंतर डिफ्रॅक्शन. इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन याच्यावर बेस अख्खा टॉपिक येतो म्हणजे काय, वेव्ह ऑप्टिक्स. करेक्ट. तर ही काय होती, हायजन्स वेव्ह थिअरी. मग ही थिअरी एक गोष्ट नाही सांगू शकली, ती गोष्ट म्हणजे काय, जर लाईट ही मेकॅनिकल वेव्ह असेल तर लाईट, सनची लाईट आपल्यापर्यंत कशी पोहोचते, स्पेसमध्ये तर काय मीडियम नाहीये ना, विदाउट मीडियम लाईट कशी ट्रॅव्हल करू शकते. ठीक आहे. म्हणून ही थिअरी काय झाली, फेल झाली. ही थिअरी एक गोष्ट अजून एक्सप्लेन करू शकली, ती म्हणजे काय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, जे या चॅप्टर मध्ये शिकणार आहे आपण. ठीक आहे. काय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तिला एक्सप्लेन करता आला नाही. नंतर थर्ड जी थिअरी आली ती काय होती, कोणती, मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी. मॅक्सवेलने फक्त बदल काय केला, वेव्ह नेचरच आहे बट वेव्ह कोणती आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे अशी वेव्ह जिचं काय आहे, जिला मीडियम लागत नाही. ठीक आहे. म्हणून ती स्पेस पासून आपल्यापर्यंत पोहोचू शकते. ठीक आहे. मग मॅक्सवेलने काय सांगितलं, लाईट ही काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे जिला काय लागत नाही, मीडियम लागत नाही. ठीक आहे. नंतर फोर्थ जो सायंटिस्ट होता तो कोण होता, मॅक्स प्लँक. आणि मॅक्स प्लँकने थिअरी दिली कोणती, ड्युअल नेचरची थिअरी, ज्याच्यावर बेस्ड हा टॉपिक आहे. कोणती थिअरी दिली, ड्युअल नेचरची थिअरी. कोणती थिअरी, ड्युअल नेचरची थिअरी, ज्यात त्याने सांगितलं लाईट शोज दोन नेचर. कोणते, पार्टिकल अँड डबल ढोलकी. टू नेचर्स. कोणते, पार्टिकल अँड वेव्ह नेचर. कोणतं नेचर, पार्टिकल सुद्धा आणि वेव्ह नेचर सुद्धा लाईट शो करतो. ठीक आहे. मग त्याने काय सांगितलं की आता
सपोज पार्टिकल नेचर कधी डॉमिनंट आहे, ज्यावेळी तुम्हाला काय स्टडी करायचं आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टडी करायचा आहे, त्यावेळी लाईट कशासारखं बिहेव करणार, पार्टिकल सारखं बिहेव करणार. वेव्ह सारखं कधी बिहेव करणार, ज्यावेळी तुम्हाला सांगायचं आहे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन, त्यावेळी ती कशासारखं बिहेव करणार, वेव्ह सारखं बिहेव करणार. ठीक आहे, म्हणजे ती काय डिसाईड करणार, सिच्युएशन नुसार डिसाईड करणार आपल्याला कोणत्या नेचर नुसार वागायचं. ठीक आहे, सिच्युएशन नुसार लाईट डिसाईड करणार की आपल्याला कोणत्या नेचर दाखवायचा आहे. ठीक आहे, समजलंय का काय, लाईट इज टू चालाक. ओके, युअर चालाक ब्रो. हा झालं, क्लिअर आहे, समजलंय का, ड्युअल नेचर समजलंय का. ठीक आहे, त्यानंतर या टॉपिक मध्ये काय शिकणार आहे आपण, ड्युअल नेचर ऑफ लाईट शिकणार आहे आपण. वे ऑप्टिक्स मध्ये काय शिकलोय, हायजेन्स वेव्ह थिअरी शिकलेलो आहे, बरोबर, हायजेन्स वेव्ह थिअरी शिकलोय, बरोबर ना. ठीक आहे, तर आता नेक्स्ट पॉईंट काय आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. जो ड्युअल नेचरचा जो फेनॉमेनन आहे त्याने काय काय सांगितलं, ड्युअल नेचरने हे तर बाकीचे स्टेट केलेच, बाकीचे फेनॉमेनन सांगितलेच, कोणते, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन, नंतर इंटरफरन्स, पोलरायझेशन, हे 5 तर सांगितलेच. पण एक्स्ट्रा काय सांगितले, एक्स्ट्रा 2 सांगितले. ते एक्स्ट्राचे 2 म्हणजे काय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट. कॉम्प्टन इफेक्ट जास्त नाहीये तुम्हाला. ठीक आहे, कॉम्प्टन इफेक्ट काय ते सांगून देईल. काय आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, काय आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतो, जर ही एखादी मेटलची प्लेट आहे, काय आहे ही मेटलची प्लेट, ज्यावेळी ह्या मेटल प्लेटवर रेडिएशन्स पडतील, रेडिएशन्स म्हणजे काय, लाईट, काय पडेल, लाईट पडेल. ठीक आहे, काय पडेल, लाईट पडेल. जर ह्या मेटल प्लेटवर रेडिएशन्स पडतील, ठीक आहे, काय पडतील, रेडिएशन्स पडतील, तर यातून काय बाहेर पडणार आहेत, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आहेत. तर याला काय म्हणतो आपण, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो. ठीक आहे, जर light of suitable wavelength falls on a metal surface, if light of suitable wavelength is light जर एखाद्या मेटल सरफेस वर पडत असेल, त्यातून काय बाहेर पडतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. काय बाहेर पडतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. ओम काय बाहेर पडतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. तर त्याला काय म्हणतो आपण, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो. या सरफेसला काय म्हटलं होतं, फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. काय म्हटलं होतं या सरफेसला, फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. ठीक आहे, काय म्हटलं होतं, फोटो सेन्सिटिव्ह सरफेस म्हटलं होतं. समजलंय का फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, समजलंय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट समजलंय का. त्यानंतर लाईटच्या पार्टिकलला काय म्हणतात रे, फोटॉन. काय म्हणतात लाईटच्या पार्टिकलला, फोटॉन म्हणतात. आताच पाहिलं लाईट काय ड्युअल नेचर आहे, बरोबर, लाईटचं काय आहे, ड्युअल नेचर. एक काय वेव्ह नेचर, त्या वेव्ह मध्ये पण ती कोणती स्पेसिफिकली वेव्ह आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. आणि लाईटचा जो पार्टिकल आहे त्या पार्टिकलला काय म्हणतो आपण, फोटॉन. ठीक आहे, लाईटचा जो पार्टिकल आहे त्याला आपण काय म्हणतो, फोटॉन. ठीक आहे, तुम्ही का म्हणताय, लाईटचा पार्टिकल काय आहे, फोटॉन. काय आहे लाईटचा पार्टिकल, फोटॉन. ठीक आहे, समजलंय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, काय डाऊट, नक्की. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, when light of suitable wavelength falls on the metal surface or photosensitive surface, electrons are emitted. ठीक आहे, it leads to the emission of electrons. त्याला काय म्हणतो आपण, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. नंतर क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. काय आहे, क्वांटायझेशन ऑफ एनर्जी किंवा क्वांटायझेशन ऑफ लाईट. क्वांटायझेशन ऑफ लाईट काय सांगते, लाईट इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स. लाईट किंवा एनर्जी, एनर्जी कशी जाते, नेहमी पॅकेट्सच्या फॉर्म मध्ये जाते. कशी जाते, पॅकेट्सच्या फॉर्म मध्ये जाते. आणि त्या पॅकेट्सला आपण काय म्हणतो, क्वांटा. काय म्हणतो त्या पॅकेट्सला, क्वांटा. काय म्हणतो त्या पॅकेट्सला, क्वांटा. ठीक आहे, क्वांटायझेशन ऑफ एनर्जी समजलंय. क्वांटायझेशन ऑफ एनर्जी काय आहे, लाईट इज एमिटेड इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स. लाईट ही नेहमी एमिट होते कशाच्या फॉर्म मध्ये, पॅकेट्सच्या फॉर्म मध्ये एमिट होते. त्याला आपण काय म्हणतो, क्वांटा म्हणतो. मग एनर्जी ऑफ, आणि त्याच क्वांटाला इथे लाईटच्या केसमध्ये काय म्हणतात, फोटॉन. मग त्याच फोटॉनची एनर्जी इज इक्वल टू काय आहे, एच न्यू, वेअर एच इज प्लँक्स कॉन्स्टंट. एच काय आहे, प्लँक्स कॉन्स्टंट. एच काय आहे, प्लँक्स कॉन्स्टंट. समजलंय का, एच काय आहे या केसमध्ये, प्लँक्स कॉन्स्टंट. एनर्जी इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ पॅकेट. त्या पॅकेट्सला काय म्हणतो आपण, क्वांटा म्हणतो. या केसमध्ये काय आहे तो, फोटॉन. ठीक आहे, तर एच काय आहे तर एनर्जी ऑफ अ सिंगल फोटॉन किंवा एनर्जी ऑफ क्वांटा. काय येतो, एनर्जी ऑफ क्वांटा इज इक्वल टू एच न्यू. इज इक्वल टू काय आहे, एच न्यू. ठीक आहे, वेअर एच इज
एच काय आहे तिथे, प्लँक्स कॉन्स्टंट. समजलंय का, समजलंय. क्वांटायझेशन ऑफ एनर्जी लक्षात ठेवायचे. समजलंय ओम, समजलंय. ठीक आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट समजलंय. नंतर काय होतं, क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. नेक्स्ट एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट झालाय. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, वेवलेंथ लाईटचं रेडिएशन एका सरफेसवर पडलं, त्यातून काय बाहेर पडतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. ठीक आहे, त्याचं स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे आता. ठीक आहे, म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात की नाही हे पण चेक करायचंय. इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले याचा अर्थ काय जनरेट करू शकतात, करंट जनरेट करू शकतात. बरोबर. मग एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये एक आहे इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. ठीक आहे, ज्याच्या आतमध्ये काय आहे, व्हॅक्यूम आहे. ठीक आहे, ठीक आहे, ओके छान. ठीक आहे, काय आहे ही, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब आहे. बरोबर, बरोबर. ही काय आहे, त्याला एक विंडो आहे. करेक्ट. इथे काय आहे मग, इथे काय आहे, इथे काय आहे, कोणती प्लेट, इमिटर प्लेट. कोणती प्लेट, इमिटर प्लेट. इथे काय आहे, कलेक्टर प्लेट. कोणती प्लेट, कलेक्टर प्लेट. ठीक आहे, हे कोणाला कनेक्टेड आहेत, एका कोणाला कनेक्टेड आहेत, एका बॅटरीला कनेक्टेड आहेत. कोणाला कनेक्टेड आहेत, बॅटरीला कनेक्टेड आहेत. बरोबर. आणि हे जे आहे इथे आपल्याला जो व्होल्टेज द्यायचा आहे तो व्होल्टेज कसा असला पाहिजे, कसा असला पाहिजे, डिफरिंग. ठीक आहे, म्हणजे कसा द्यायचा आहे, थोडासा असा की जो आपण काय करू शकतो, डिफर करू शकतो, असा व्होल्टेज द्यायचा आहे. डिफर म्हणजे कमी जास्त करू शकतो. ठीक आहे, व्होल्टेज काय करू शकतो आपण, कमी जास्त करू शकतो, ऍडजस्टेबल ठेवायचा आहे. समजलंय का, समजलंय. ठीक, ठीक आहे. कोणती प्लेट, कोणती प्लेट, इमिटर प्लेट. ही काय आहे, कलेक्टर प्लेट. हा काय आहे, व्होल्टेज सप्लाय. काय आहे तो, व्होल्टेज सप्लाय. ठीक आहे, इथे काय आहे, क्वार्ट्सची विंडो किंवा ओपनिंग आहे, ज्याच्यापासून काय येणार आहेत, रेडिएशन्स आतमध्ये येणार आहेत. काय येणार आहेत, रेडिएशन्स आतमध्ये येणार आहेत. सपोज करा यातून रेडिएशन्स आत आले, आता ते सरळ इथे जातील. ठीक आहे, आता ह्या क्वार्ट्स विंडो मधून काय काय आतमध्ये आले, काय आतमध्ये आले, रेडिएशन्स आत आले. ठीक आहे, रेडिएशन्स आत आल्यानंतर यातून काय बाहेर पडणार आहेत, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आहेत. ठीक आहे, मग या इलेक्ट्रॉन्सला कलेक्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, ही काय आहे, इमिटर प्लेट आहे. इमिटर प्लेट काय करेल, इलेक्ट्रॉन्सला इमिट करेल. कलेक्टर प्लेट काय करेल, कलेक्ट करेल. ठीक आहे, मग इमिटर प्लेटचं जे पोटेन्शियल आहे ते कसं ठेवायचं आहे, पॉझिटिव्ह. का बरं पॉझिटिव्ह ठेवायचं, का निगेटिव्ह ठेवायचं, नक्की सांगा काय ठेवायचं. इलेक्ट्रॉन्स कुठे अट्रॅक्ट होतात रे, निगेटिव्हला की पॉझिटिव्हला, इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्हला अट्रॅक्ट होणार आहेत. बरोबर, मग पॉझिटिव्हला अट्रॅक्ट व्हायचं तर पॉझिटिव्ह प्लेट इकडे पाहिजे ना. बरोबर का, हा काय आहे, व्होल्टेज सोर्स. ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. समजलंय का हे, समजलंय का हे. ठीक, तर इमिटर प्लेट काय करेल, आता इलेक्ट्रॉन्सला इमिट करणार. ठीक आहे, आता इलेक्ट्रॉन्स इमिट झाले. इलेक्ट्रॉन्स कसे कसे इमिट होऊ शकतात ना, कुठल्याही सरफेस मधून बाहेर पडू शकतात इलेक्ट्रॉन्स. त्यांना आता कलेक्ट करणं गरजेचं आहे, त्यांना एक स्पेसिफिक डिरेक्शनला नेणं गरजेचं आहे. मग ते डिरेक्शन देण्याचं काम कोण करणार आहे, ही कलेक्टर प्लेट करणार आहे. ठीक आहे, तर आता याच्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. सपोज हा एक इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन कुठे जाणार, आता पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होणार ना. कलेक्टर प्लेट कोणत्या कोणत्या चार्जची आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. बरोबर, मग कलेक्टर प्लेट काय करणार, त्या इलेक्ट्रॉन्सला कलेक्ट करणार. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स कलेक्ट झाले की इलेक्ट्रॉन्स या कशात दिसायला लागतील, सर्किटमध्ये दिसायला लागतील. आणि सर्किटमध्ये आता काय लावायचं आपण, मग सर्किटमध्ये काय लावायचं, ॲमीटर. काय लावायचं, ॲमीटर. ॲमीटर काय दाखवेल, मग जो सर्किट मधला करंट आहे मेजर करतो. बरोबर, काय करणार, सर्किट मधला करंट तो मेजर करणार. तर काय लावणार, ॲमीटर. सर्किट मध्ये किती अमाऊंट मध्ये करंट आहे तो करंट काय करणार, ते मेजर करणार. समजलंय का, समजलंय का. मग ह्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वरून काहीतरी ऑब्झर्वेशन्स आहेत. काय काय त्याच्यातून काहीतरी ऑब्झर्वेशन्स मिळालेले आहेत. ठीक आहे, काय मिळालेले आहेत, ऑब्झर्वेशन्स मिळालेले आहेत. मग ते ऑब्झर्वेशन्स काय काय, ऑब्झर्वेशन्स काय काय पहा. काय फर्स्ट ऑब्झर्वेशन, फर्स्ट ऑब्झर्वेशन काय,
काय फर्स्ट ऑब्झर्वेशन पहा. When ultraviolet radiation was incident on the emitter plate, current I was recorded even if the intensity of radiation was very low. फर्स्ट पॉइंट काय समजला? फर्स्ट पॉइंट काय समजला? इंटेन्सिटी कितीही कमी ठेवा, इंटेन्सिटी कितीही कमी ठेवा तरी पण काय दिसतंय? इंटेन्सिटी म्हणजे काय? इंटेन्सिटी कितीही कमी ठेवा तरी करंट, करंट म्हणजे आया विजिबल. ठीक आहे, इंटेन्सिटी कितीही कमी ठेवा तरी पण करंट विजिबल होता. कधीपर्यंत विजिबल असतो तो? जोपर्यंत फ्रिक्वेन्सी ही ग्रेटर दॅन असेल सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, इंटेन्सिटी तुम्ही कितीही कमी ठेवा तरी पण करंट विजिबल असणार आहे. कधी? कधी? जोपर्यंत जी फ्रिक्वेन्सी आपण देतोय, जी फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन असेल ती कशी असली पाहिजे? ग्रेटर दॅन सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ही काय आहे? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, इंटेन्सिटी कितीही कमी ठेवा तरी करंट विजिबल आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कशी असेल? लिहा, फ्रिक्वेन्सी असेल ती कशी असली पाहिजे? ग्रेटर दॅन सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट पॉइंट. फर्स्ट पॉइंट क्लियर आहे. काय फर्स्ट पॉइंट पहा. When UV radiation was incident on the emitter plate, current I was recorded even if the intensity of radiation was very low. इंटेन्सिटी किती कमी ठेवा तरी पण करंट दिसत होता. ठीक आहे. Photo current I was observed only if the frequency of incident radiation was more than some threshold frequency. ठीक आहे, काय असेल तो? मोर दॅन सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तरच करंट विजिबल असणार. ठीक आहे, क्लिअर आहे? क्लिअर आहे? हे पॉइंट विसरा, पुढचा एवढंच लक्षात ठेवायचंय, एवढंच गरजेचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी शुड बी ग्रेटर दॅन सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, ग्रेटर दॅन ऑर इक्वल. ठीक आहे, हे क्लिअर आहे? फर्स्ट पॉइंट कळालाय? ठीक. सेकंड पॉइंट पहा. देयर वॉज नो टाइम लॅग बिटवीन इन्सिडेंट ऑफ लाईट अँड इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. टाइम लॅग म्हणजे काय? टाइमचा डिफरन्सच काय नव्हता. ठीक आहे, जसं रेडिएशन आलं तसे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले. ठीक आहे, जसे इमिशन आलं, सॉरी, जसं रेडिएशन आलं, जसं त्याच्यावर काय झालं, ते रेडिएट झालं. ठीक आहे, तसं काय बाहेर पडणार आहेत? इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आहेत. ठीक आहे, लाईट इन्सिडेंट झाली, इलेक्ट्रॉन्सचं लगेच इमिशन झालं. सेकंड पॉइंट समजलाय? सेकंड पॉइंट काय आहे? देयर वॉज नो टाइम लॅग. काय आहे? नो टाइम लॅग, कुठल्याही प्रकारचा टाइम लॅग नाही. नेक्स्ट, हे समजलंय का? द फोटो करंट स्टार्टेड इन्स्टंटेनियसली, लगेच स्टार्ट झाला. कधी? ज्यावेळी काहीतरी इंटेन्सिटी त्याच्यावर पडली. ठीक आहे, इन्सिडेंट रेडिएशन जर स्टॉप केला, द फ्लो ऑफ करंट स्टॉप. हे जर बरोबर. जर तुम्ही लाईटच टाकत नाही तर काय होणार? इलेक्ट्रॉन दिसणार नाही. ठीक आहे, सेकंड पॉइंट क्लिअर आहे? ठीक आहे. नेक्स्ट, कीपिंग द फ्रिक्वेन्सी v of the nu of the incident radiation and accelerating potential v fixed. If intensity was increased, काय increase केलं? इंटेन्सिटी increase केली तर फोटो करंट increased linearly. इंटेन्सिटी increase केली तर फोटो करंट काय होतो? increase होतो. ठीक आहे, इंटेन्सिटी increase केली तर करंट काय होतो? increase होतो. समजलाय? थर्ड पॉइंट समजलाय? ठीक. नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट काय आहे पहा. द फोटो करंट I could be also varied by changing the potential. काय चेंज करू शकता? पोटेन्शियल चेंज करू शकता. जर पोटेन्शियल पहिलं कमी आहे नंतर वाढवत गेला काय होणार? इलेक्ट्रॉन जास्त ऍक्सेलरेट होते, इलेक्ट्रॉन्स पटकन येते. ठीक आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत? वाढणार आहेत. ठीक आहे, द फोटो करंट I could also be varied by changing the potential of the collector plate. I was dependent on the accelerating potential V. I म्हणजे करंट. ठीक आहे, इनिशियली द करंट इन्क्रीज विथ व्होल्टेज बट देन रिमेंड कॉन्स्टंट. ठीक आहे, आणि ज्या टाइमला तो कॉन्स्टंट राहतो त्याला काय म्हणतो आपण? सॅच्युरेशन करंट. ठीक आहे, म्हणजे फोर्थ पॉइंट काय आहे? काय आहे फोर्थ पॉइंट? करंट इन्क्रीज होतो कोणासोबत? व्होल्टेज सोबत. कोणासोबत इन्क्रीज होतो तो? व्होल्टेज सोबत इन्क्रीज होतो. नंतर काय राहतो? कॉन्स्टंट. ठीक आहे, मग नंतरला कसं लिहायचं? नंतर कॉन्स्टंट, आणि त्यालाच काय म्हणतात? सॅच्युरेशन करंट. कॅपॅसिटी संपली त्याला आपण काय म्हणतो? सॅच्युरेशन. ठीक आहे, सॅच्युरेशन करंट. ठीक आहे, नंतर काय राहतो? करंटची व्हॅल्यू काय राहते?
कॉन्स्टंट राहते तर त्याला काय म्हणतो आपण सॅच्युरेशन करंट म्हणतो. काय म्हणतो? सॅच्युरेशन करंट. 4th पॉइंट क्लिअर आहे? ठीक आहे. 5th पॉइंट पहा. कीपिंग द ऍक्सेलरेटिंग व्होल्टेज अँड इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी फिक्स्ड. इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी आणि काय? इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी आणि ऍक्सेलरेटिंग व्होल्टेज जर फिक्स ठेवलं, इफ इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन वॉज इन्क्रीज, द व्हॅल्यू ऑफ सॅच्युरेशन करंट ऑल्सो इन्क्रीज. सॅच्युरेशन करंट म्हणजे काय? जो कॉन्स्टंट करंट येणार होता तो. सॅच्युरेशन करंट म्हणजे काय? जो कॉन्स्टंट करंट येणार होता तो. बरोबर. मग कॉन्स्टंट करंटची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. आता जर सपोज याचा ग्राफ काढायचा झालंच, पहिला सॅच्युरेशन करंट टेक्स्टबुक मध्ये ग्राफ दिलाय तो पारे आहे का? पहिला मला ते निगेटिव्ह पासून नाही स्टार्ट करत मी. निगेटिव्ह पासून का स्टार्ट होणार आहे? कारण इकडे स्टॉपिंग पोटेन्शियल येतं. आता समजण्यासाठी लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. पहिलं व्होल्टेज इन्क्रीज झालं, करंट पण इन्क्रीज होतो. नंतर तो काय राहतो? कॉन्स्टंट राहतो. याच कॉन्स्टंट करंटला आपण काय म्हणतो? सॅच्युरेशन करंट. जर सपोज आपण काय केलं, आता सगळं सेम ठेवलं बघ, फक्त काय केलं? इंटेन्सिटी वाढवली. इंटेन्सिटी वाढवल्यानंतर हा जो सॅच्युरेशन करंट आहे तो सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू काय होते? वाढते. ठीक आहे. कळलं का? कळलं? काय कळलं? इफ इंटेन्सिटी इज इन्क्रीज्ड, काय वाढतं? सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू वाढते. सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू वाढते. समजलंय हे? समजलंय नक्की? ठीक आहे. नेक्स्ट पुढचा पॉइंट. पुढचा पॉइंट काय आहे? नेक्स्ट पॉइंट हा समजलाय का? 5th पॉइंट. ठीक आहे. 6th पॉइंट पहा. द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी मॅक्स न्या. द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी मॅक्स of the electrons depended on the potential V for a given metal used for emitter plate and for a given frequency of incident radiation. ठीक आहे. म्हणजे काय? ही मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ही कोणावर डिपेंडंट आहे? कायनेटिक एनर्जी जास्त कधी असेल? ज्यावेळी आपण पोटेन्शियल जास्त लावू. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी कोणावर डिपेंडंट आहे? मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी डिपेंडंट ऑन पोटेन्शियल V. ठीक आहे. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ही कोणावर डिपेंडंट आहे? ऑन पोटेन्शियल V. हे कळालंय? कळालंय का? नक्की? 6 पॉइंट क्लिअर आहेत? नेक्स्ट पॉइंट पहा. नेक्स्ट पॉइंट काय आहे? इफ frequency of incident radiation was changed, keeping the intensity and accelerating potential V constant, then saturation current remained the same, but stopping potential V not changed. आता stopping potential म्हणजे काय? stopping potential म्हणजे असं पोटेन्शियल, असं निगेटिव्ह पोटेन्शियल जिथे करंट काय होतो? स्टॉप होतो. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय? काय आहे स्टॉपिंग पोटेन्शियल? नेगेटिव्ह व्होल्टेज ऍट विच करंट काय असतो? 0. त्याला काय म्हणतो आपण? स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल कळालं का? स्टॉपिंग पोटेन्शियल कळालं का? नक्की कळालं काय आहे स्टॉपिंग पोटेन्शियल? नेगेटिव्ह व्होल्टेज ऍट विच करंट इज 0. त्याला काय म्हणणार? स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणणार. ठीक आहे. मग पॉइंट पहा काय? If frequency of incident radiation was changed, keeping the intensity constant, then the saturation current remained the same, but the stopping potential V not changed. जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर स्टॉपिंग पोटेन्शियलची व्हॅल्यू पण काय होते? कमी होत जाते. ठीक आहे. दाखवते एक्सपेरिमेंटली ते थोडंसं करू ॲनिमेशन. ठीक आहे. 9th पॉइंट पहा. The photocurrent and hence the number of electrons dependent on the intensity but not on the frequency of incident radiation. ठीक आहे. जो फोटो करंट आहे तो कोणावर डिपेंडंट आहे? इंटेन्सिटीवर डिपेंडंट आहे. हे लिहिलं आताच. कुठे? इंटेन्सिटी वाढली करंट वाढतो, फोटो करंट वाढतो. म्हणजे जो फोटो करंट आहे किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते कोणावर डिपेंडंट आहे? इंटेन्सिटीवर डिपेंडंट आहे, पण ते फ्रिक्वेन्सीवर डिपेंडंट नाही. ठीक आहे. फ्रिक्वेन्सीवर कधीपर्यंत डिपेंडंट आहे? फक्त हीच व्हॅल्यू. कोणती? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा याची व्हॅल्यू, फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू कशी पाहिजे? ग्रेटर पाहिजे. त्याच्यानंतर ती इंडिपेंडंट. समजलंय का? ठीक. पॉइंट पहा काय? as long as the incident frequency was larger than the threshold frequency and the potential of anode was higher than that of cathode. ठीक आहे. म्हणजे कॅथोडचं पोटेन्शियल कसं पाहिजे? सॉरी, एनोडचं पोटेन्शियल कसं पाहिजे? जास्त पाहिजे. हे समजलंय का?
हे समजलंय का? हे समजलंय नक्की? काय डाऊट याच्यात? एक मिनिट, पॉइंट्स लक्षात आहेत का सगळे? ठीक आहे, फर्स्ट पॉइंट पहा बरं एकदा. फर्स्ट पॉइंट पहा एकदा काय. फर्स्ट पॉइंट काय? इंटेन्सिटी कमी केली, करंट विजिबल आहे कधीपर्यंत? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पर्यंत. इंटेन्सिटी कमी करून पाहू. इंटेन्सिटी कमी, ठीक आहे. इंटेन्सिटी पहा कमी केली तरी फोटो करंट विजिबल आहे. इंटेन्सिटी इथं दिसते पहा, दिसते का इथं? थांबा, विजिबल करू जरा लाईट तिला. विजिबल होते का लाईट? विजिबल आहे का? कुठे विजिबल? बर, त्याची इंटेन्सिटी जर कमी केली, इंटेन्सिटी कितीही कमी करा, होतीये का इंटेन्सिटी कमी? इंटेन्सिटी कितीही कमी करा तरी फोटो करंट दिसणार आहे. इंटेन्सिटी कितीही रिड्यूस करा तरी पण फोटो करंट काय काय होणार आहे? 0 असेल तर मग लाईटच बंद झाली ना. लाईटच बंद झाली बाळा, बघ ना. लाईट बंद झाल्यावर कसं काय? इंटेन्सिटी 0 याचा अर्थ लाईट बंद. इंटेन्सिटी थोडीशी लागणारच, इंटेन्सिटी थोडीशी वाढवली तर लाईट बंद. तुझ्यामुळे झालं नाही आहे. हा, इंटेन्सिटी वाढली, ठीक आहे. आता काय खेळायचंय का? ठीक आहे, इंटेन्सिटी वाढली, इंटेन्सिटी वाढली तरी पण फोटो करंट विजिबल आहे. हे समजलंय का? इंटेन्सिटी 0, इंटेन्सिटी 0 तर लाईट बंद. मग फोटो करंट दिसेल का? नाही का? कारण इलेक्ट्रॉन्स इमिट नाही होणार. इलेक्ट्रॉन्स कधी इमिट होईल? ज्यावेळी इंटेन्सिटी काहीतरी असेल. इंटेन्सिटी ही कशी असली पाहिजे? जरी कितीही कमी असू द्या, इंटेन्सिटी कितीही कमी असू द्या तरी पण फोटो करंट विजिबल असणार आहे. समजलंय? सेकंड पॉइंट पहा. सेकंड पॉइंट काय? सेकंड पॉइंट काय? नो टाइम लॅग. याचा टाइम लॅग काही नाही, ठीक आहे. म्हणजे जसं इन्सिडेंट फोटॉन इन्सिडेंट झाला तसा इलेक्ट्रॉन. हे काय? आता मग तो तसं करतोय, हे असं करतोय. इंटेन्सिटी वाढली तर करंटची व्हॅल्यू वाढते, बरोबर का? पाहिलं का? इंटेन्सिटी वाढली, करंटची व्हॅल्यू वाढली. करंट कधी वाढतो? ज्यावेळी व्होल्टेज वाढलेला असेल त्यावेळी. करंट कधी वाढतो? ज्यावेळी व्होल्टेज वाढला त्यावेळी. असं काय करता? बरं, लक्ष द्या, लक्ष द्या. इंटेन्सिटी वाढली तर फोटो करंट वाढतोय, चेक करा. पहिले इंटेन्सिटी कमी आहे, ठीक आहे. फोटो करंट कुठे दिसतोय? इथे दिसतोय. दिसतोय का? फोटो करंट इथे दिसतोय, दिसतोय का? इंटेन्सिटी वाढली, फोटो करंट वाढला. इंटेन्सिटी वाढली, फोटो करंट वाढला, करेक्ट. त्यानंतर व्होल्टेज वाढलं तर फोटो करंट काय होणार आहे? वाढणार आहे, ठीक आहे. व्होल्टेज वाढवा, मग वाढवा. फोटो करंट वाढ की. हा, कमी झाला. हा, वाढला. व्होल्टेज वाढला, वाढला का? ठीक आहे. एका पॉइंटला कॉन्स्टंट कॉन्स्टंट राहतो तो, त्याला काय म्हणतो? एका पॉइंटला कॉन्स्टंट राहतो त्याला काय म्हणतात? सॅच्युरेशन करंट म्हणतात ना. सॅच्युरेशन. ज्याही व्होल्टेज तुम्ही किती इन्क्रीज करा, करंट काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे त्या पॉइंटला. मग याचा सॅच्युरेशन पॉइंट कधी येतोय पहा बरं. पहा किती आला? 4.5. 4.5 ला ती व्हॅल्यू काय राहते? कॉन्स्टंट राहते. याचा अर्थ याचा सॅच्युरेशन पॉइंट काय? 4.5 चा आहे. कितीचा आहे? 4.5 चा, ठीक आहे का त्यात? पहा कुठे गेलं. पहा, करंट वाढला, व्होल्टेज वाढला, करंट वाढतो, नंतर काय राहतो? कॉन्स्टंट. त्याला काय म्हणतो आपण? सॅच्युरेशन पॉइंट. इथे सॅच्युरेशन करंट काय आला होता? 4.5. समजलं का? नक्की समजलं? नेक्स्ट, इंटेन्सिटी वाढली, सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू वाढते. सॅच्युरेशन करंट आता आला होता ना 4.5. इंटेन्सिटी वाढवून बघू. इंटेन्सिटी आधीच वाढवलेली आहे, काम करू आपण. इंटेन्सिटी आधी कमी ठेवू. आता सॅच्युरेशन करंट पहा बरं. सॅच्युरेशन करंट कोणता येतोय आता? वाढला. हा, सॅच्युरेशन करंट आता किती आला? 2.5 ला आला, बरोबर. 2.5 ला आला. इंटेन्सिटी कमी आहे. आता इंटेन्सिटी वाढवा. इंटेन्सिटी वाढवली, सॅच्युरेशन करंट पहा कुठे येतोय? 3.5 ला. पहिला कुठे आलेला? 2.5 ला आलेला, बरोबर. म्हणजे जसं
इंटेन्सिटी वाढली तसा सॅच्युरेशन करंट काय झाला, वाढला. सॅच्युरेशन करंट वाढला. परत चेक करून पाहू. इंटेन्सिटी पहिली 2 ठेवू सपोज. इंटेन्सिटी काय ठेवू, 2 ठेवू सपोज. ठीक आहे. तर व्होल्टेजची व्हॅल्यू चेक करा काय येते. व्होल्टेज इन्क्रीज करत गेलो. सॅच्युरेशन करंट कोणत्या, सॅच्युरेशन पॉईंट कितीला आला, 1.5 ला. ठीक आहे. सॅच्युरेशन पॉईंट आलाय 1.5 ला. इंटेन्सिटी वाढली, वाढवली इंटेन्सिटी. सॅच्युरेशन पॉईंट पहा कुठे होता आता. सॅच्युरेशन करंट 2.5 ला आला. कुठे आला, 2.5 ला. इथे दिसतोय. फर्स्ट कितीला होता, 1.5 ला. सॅच्युरेशन करंट आता किती झालाय, 2.5. म्हणजे जसं इंटेन्सिटी वाढणार तर सॅच्युरेशन करंट वाढतं. समजलंय का, समजलंय. अजून कुठला पॉईंट राहिलाय का याच्यात. कायनेटिक एनर्जी इज डिपेंडंट ऑन पोटेन्शियल व्ही. कोणता पॉईंट आहे, कायनेटिक एनर्जी इज डिपेंडंट ऑन पोटेन्शियल व्ही. ठीक आहे. पोटेन्शियल वाढवलं तर कायनेटिक एनर्जी वाढते. कायनेटिक एनर्जी म्हणजे थोडक्यात काय, स्पीड वाढते इलेक्ट्रॉनची. काय वाढते, स्पीड वाढते. इंटेन्सिटी वाढवू आपण म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतील. आणि पहा आता व्होल्टेज पहिला कमी ठेवू. ठीक, दिसतात का इलेक्ट्रॉन्स, थांबा, दिसतील आता, दिसतील. दिसतात का नाही, असं कसं संपले. दिसले का, थांबा, हे मागे करायचं होतं आपल्याला. थांबा एक सेकंड. इलेक्ट्रॉन्स आहेत आता, बरोबर, इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. पॉईंट काय आपला, की पॉईंट काय आहे, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार ज्यावेळी तुम्ही पोटेन्शियल इन्क्रीज करणार. ठीक आहे. आता पोटेन्शियल काय, -5 आहे सपोज. ठीक आहे. पोटेन्शियल इन्क्रीज केलं, कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. चेक करा. फर्स्ट काय, इलेक्ट्रॉन्स बघा, स्पीड पहा इलेक्ट्रॉनची पहिली. वाढतीये का आता, वाढतीये का. म्हणजे व्होल्टेज वाढलं, स्पीड काय झाली, वाढली. व्होल्टेज वाढलं, स्पीड काय झाली, वाढली. म्हणजे कायनेटिक एनर्जी ही डिपेंडंट आहे कशावर, पोटेन्शियलवर. समजलेत सगळे पॉईंट, समजलेत नक्की, काय डाऊट. परत एकदा रिवाइज करा पॉईंट्स. ठीक आहे. काय आहेत पॉईंट्स पहा. काय, इंटेन्सिटी किती कमी असू दे तरी करंट विजिबल असणार आहेत. अनटिल अनलेस जी फ्रिक्वेन्सी तुम्ही देताय कशी पाहिजे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त पाहिजे. नाही दिसत. ठीक आहे. तर काय, नेक्स्ट, नो टाइम लॅग. कुठल्याही प्रकारचा टाइम लॅग नाही. फोटॉन जसा इन्सिडेंट झाला तसा इलेक्ट्रॉन बाहेर पडला. इंटेन्सिटी जास्त असेल तर करंट काय असतो, जास्त असतो. करंट जास्त असेल तर व्होल्टेज जास्त आहे तर करंट पण काय होतो, जास्त. नंतर काय राहतो, व्होल्टेज किती इन्क्रीज करा, नंतर काय राहतो, तो कॉन्स्टंट राहतो. त्याला काय म्हटलं होतं, सॅच्युरेशन करंट म्हणलं होतं. इंटेन्सिटी वाढवली तर सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू वाढते. कायनेटिक एनर्जी डिपेंडंट ऑन पोटेन्शियल व्ही. एक पॉईंट राहिला, स्टॉपिंग पोटेन्शियलचा पॉईंट राहिला. स्टॉपिंग पोटेन्शियल फाइंड करायचं. ठीक आहे. काय फाइंड करायचं आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे असं पोटेन्शियल जिथे करंट काय झाला पाहिजे, 0 झाला पाहिजे. ठीक आहे, स्टॉप झाला पाहिजे. तर स्टॉपिंग पोटेन्शियल पहा, टेक्स्ट बुक मध्ये असाच ग्राफ दिलाय ना, आहे ना. ठीक आहे. तर ह्या पॉइंटला काय आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल आहे. ठीक आहे. आता पहा, या करंट साठी स्टॉपिंग पोटेन्शियल फाइंड करू आपण. पोटेन्शियल कमी करत गेलो. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय, असं निगेटिव्ह पोटेन्शियल जिथं करंट काय होतो, 0. ठीक आहे. पोटेन्शियल कमी कमी करत गेलो. ठीक आहे. या पॉइंटला तो करंट काय झाला, 0 झाला. पहा, झाला का 0, झाला 0, झाला ना 0 करंट, झाला ना 0 करंट. याला काय म्हणणार, स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणणार. काय म्हणणार, स्टॉपिंग पोटेन्शियल. थोडस इंटेन्सिटी कमी करू आणि स्टॉपिंग पोटेन्शियल आता पाहू काय येतं ते. ठीक आहे. आता पहा, स्टॉपिंग पोटेन्शियल काय होतंय, झालं का, आलं का स्टॉपिंग पोटेन्शियल, -1 व्होल्ट. ठीक आहे. तर स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय, असं निगेटिव्ह पोटेन्शियल जिथे करंट काय होतो, 0 होतो. याला काय म्हणणार आहे आपण, स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणणार आहे. ठीक आहे. आता जशी अशी एनर्जी वाढवली तसं स्टॉपिंग पोटेन्शियल पाहू काय होतं आता. झालं का, स्टॉपिंग पोटेन्शियल आता किती आलं, -1.5. ठीक आहे. एनर्जी वाढवली ना मी, एनर्जी वाढवली म्हणून स्टॉपिंग पोटेन्शियलची व्हॅल्यू काय झाली, थोडीशी चेंज झाली. ठीक आहे. एकदा फुल करू. मग स्टॉपिंग पोटेन्शियल पहा किती येतोय आता. किती आला स्टॉपिंग पोटेन्शियल, -3 व्होल्ट. किती आला, -3 व्होल्ट. समजलंय का, नक्की समजलंय, नक्की. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे असं पोटेन्शियल जिथे करंट काय येणार आहे, 0 येणार आहे. असं निगेटिव्ह पोटेन्शियल जिथे करंट काय येणार आहे, 0 येणार, त्याला आपण स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणणार.
समजले? नेक्स्ट पॉईंट घ्या. हे पॉईंट समजलेत, हे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचे. नक्की ठेवणार. पुढे ठीक. आता पहा फेलियर ऑफ वेव्ह थिअरी. आता हा जो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे, हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कोण सांगू नाही शकलं? वेव्ह थिअरी एक्सप्लेन नाही करू शकली. ठीक आहे, वेव्ह थिअरी एक्सप्लेन करू शकली नाही. ठीक आहे, का नाही एक्सप्लेन करू शकली? कारण वेव्ह थिअरीचे जे अझम्पशन्स होते किंवा वेव्ह थिअरीचं जे म्हणणं होतं त्यात दोन प्रकारचे काय आले? फेलियर झाले. या दोन प्रकारच्या त्यांच्या चुका झाल्या, दोन चुका झाल्या. ठीक आहे, फर्स्ट जी मिस्टेक होती ती फर्स्ट मिस्टेक काय होती? द मेटल सरफेस विल रिक्वायर रिझनेबल टाइम टू अक्युमुलेट सफिशियंट एनर्जी टू नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन बाहेर पडण्यासाठी काय लागणार आहे? आपल्याला टाइम लागणार आहे. इलेक्ट्रॉन बाहेर पडण्यासाठी काय लागणार आहे? टाइम लागणार आहे. ठीक आहे, पण आपण ऑब्झर्वेशन मध्ये पाहिलं टाइम लॅग आहे का? नाही. ठीक आहे, म्हणजे काय झालं? काय झालं? फेल झालं. ठीक आहे, हे अझम्पशन किंवा हे जे म्हणणं आहे ते काय चुकीचं. ठीक आहे, मेटल सरफेस विल रिक्वायर रिझनेबल टाइम टू अक्युमुलेट सफिशियंट एनर्जी टू नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन. नॉक ऑफ म्हणजे काय? इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी. ठीक आहे, नंतर काय? सिन्स लार्जर इन्सिडेंट इंटेन्सिटी इम्प्लाइज लार्जर एनर्जी, द इलेक्ट्रॉन्स आर एक्सपेक्टेड टू बी इमिटेड विथ लार्जर कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, म्हणजे काय? इंटेन्सिटी जर जास्त असेल तर कायनेटिक एनर्जी जास्त असले पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, पण असं होत नाही. तुम्ही इंटेन्सिटी कितीही इन्क्रीज करा, तुम्ही इंटेन्सिटी कितीही इन्क्रीज करा तरी इलेक्ट्रॉनची जी किधर गए स्टॉपिंग पोटेन्शियल पहा, इंटेन्सिटी इन्क्रीज केली, इंटेन्सिटी इन्क्रीज केली, स्पीड काय राहते? तीच राहते. ठीक आहे, स्पीड काय राहते? सेम राहते. इंटेन्सिटी किती इन्क्रीज करा, कायनेटिक एनर्जी काय राहणार आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स काय राहणार आहे? सेम राहणार आहे. समजले? म्हणजे ही झाली काय त्याची सेकंड मिस्टेक. काय झाली ही? सेकंड मिस्टेक. ठीक आहे, फर्स्ट फेलियर काय होतं? टाइम लॅग होणार आहे किंवा टाइम लागणार आहे. आणि सेकंड कालितपर्यंत आलो होतो बरोबर. फेलियर ऑफ वेव्ह थिअरी पाहिलेले. आधी काय काय पाहिलेलं आपण? त्याआधी काय काय पाहिलेलं? एक्सपेरिमेंटल सेटअप, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय ते पाहिलेलं. त्यानंतर एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्याचे ऑब्झर्वेशन्स, त्यापासून काय ऑब्झर्वेशन्स आले ते ऑब्झर्वेशन्स. याच्यात शॉर्ट मध्ये इंटेन्सिटी कमी झाली, इंटेन्सिटी कितीही कमी असू द्या तरी करंट विजिबल होता. ठीक आहे, इंटेन्सिटी ऑफ लाईट कितीही कमी असू द्या तरी करंट काय होता? विजिबल होता. अंटिल अनलेस काय पाहिजे? अंटिल अनलेस काय पाहिजे? फ्रिक्वेन्सी शुड बी ग्रेटर दॅन सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशी पाहिजे? ग्रेटर दॅन सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पाहिजे. हे समजलंय का? त्यानंतर काय? टाइम लॅग नव्हता. टाइम लॅग याचा अर्थ काय? फोटॉन इन्सिडेंट झाला तर इलेक्ट्रॉन लगेच इजेक्ट होत होता. त्यानंतर नेक्स्ट काय? इंटेन्सिटी जर इन्क्रीज केली, नंबर ऑफ फोटो करंट्स वाढतात. ठीक आहे, नंबर ऑफ फोटॉन्स वाढतात. फोटॉन्स वाढले याचा अर्थ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण वाढणार आहेत आणि म्हणजे काय? करंट पण इन्क्रीज होतो. करंट इन्क्रीज होतो कधी? ज्यावेळी व्होल्टेज इन्क्रीज होईल त्यावेळी. ठीक आहे, व्होल्टेज इन्क्रीज झालं तर करंट पण काय होईल? इन्क्रीज होईल. नंतर काय राहतो? तो कॉन्स्टंट राहतो, त्यालाच आपण काय म्हणतो? सॅच्युरेशन करंट. इंटेन्सिटी इन्क्रीज केली तर सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू इन्क्रीज होते. सॅच्युरेशन करंट म्हणजे असा करंट जो काय असतो? कॉन्स्टंट असतो. जर व्होल्टेज इन्क्रीज केलं करंट पण इन्क्रीज होत राहतो, एका पॉईंट नंतर तो काय होतो? कॉन्स्टंट होतो, त्यालाच आपण काय म्हणतो? सॅच्युरेशन करंट. इंटेन्सिटी जर इन्क्रीज केली तर या सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू पण काय होते? इन्क्रीज होते. जो पहिला कॉन्स्टंट करंट येणार होता तो कॉन्स्टंट करंटची व्हॅल्यू काय होते? इन्क्रीज होते. कायनेटिक एनर्जी ही डिपेंडेंट आहे कशावर? पोटेन्शियल बी वर डिपेंडेंट आहे. जितकं जास्त पोटेन्शियल असेल तितके जास्त इलेक्ट्रॉन्स पटकन वेलॉसिटीने मूव्ह करतील और पटकन ऍक्सेलरेट करतील. त्याला आपण काय म्हटलं होतं? कायनेटिक एनर्जी इज डिपेंडंट ऑन पोटेन्शियल V and not on frequency n. क्या फ्रिक्वेन्सी या चॅप्टर मध्ये काय? न्यू काय आहे? फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, हे समजलंय. त्यानंतर काय पाहिलं होतं? फेलियर ऑफ वेव्ह थिअरी. टाइम लॅग आहे. ठीक आहे, असं सांगितलं होतं वेव्ह थिअरी. आणि काय? इंटेन्सिटी वाढली तर कायनेटिक एनर्जी इन्क्रीज व्हायला पाहिजे. बट या दोन्ही काय होत्या गोष्टी? चुकीच्या होत्या. म्हणून वेव्ह थिअरी काय झाली? फेल झाली. हे फोटॉन पिक्चर एक्सप्लेन करण्यासाठी. ठीक आहे, फोटॉनचं जे काही बिहेवियर आहे ते एक्सप्लेन वेव्ह थिअरीला करता आलं नाही. नेक्स्ट वर्क फंक्शन. वर्क फंक्शन शॉर्ट डेफिनेशन. वर्क फंक्शन म्हणजे काय? मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड काय? मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू
टू बी प्रोव्हाइडेड टू एन इलेक्ट्रॉन टू पुल इट आउट फ्रॉम द मेटल सरफेस. इलेक्ट्रॉनला नॉक ऑफ करण्यासाठी याचा अर्थ काय, बाहेर काढण्यासाठी जी अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्याला आपण काय म्हणतो, वर्क फंक्शन म्हणतो. काय म्हणतो, वर्क फंक्शन. जी इलेक्ट्रॉनला नॉक ऑफ करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण काय म्हणतो, वर्क फंक्शन म्हणतो. ठीक आहे. द एनर्जी रिक्वायर्ड टू नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल इज कॉल्ड एज वर्क फंक्शन. वर्क फंक्शन जो आहे तो डिनोट केला जातो फाय ने. ठीक आहे. वर्क फंक्शन इज डिनोटेड बाय फाय आणि वर्क फंक्शन हा इक्वल असतो एच न्यू नॉटला. एच न्यू नॉट म्हणजे काय, जी अमाऊंट आपल्याला लागणार आहे कशाला, इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी. ठीक आहे. जो हा मेटल सरफेस आहे, या मेटल सरफेसवर काय करायला लागणार आपल्याला, हा फोटॉन इन्सिडेंट करायला लागतो. बरोबर. मग फोटॉन इन्सिडेंट केल्यानंतर यातून काय बाहेर पडतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. तर ह्या फोटॉनची एनर्जी जी पाहिजे ती फ्रिक्वेन्सी न्यू नॉटला कशी पाहिजे, डायरेक्टली प्रोपोर्शनल पाहिजे. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी जी न्यू नॉट असणार आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा फ्रिक्वेन्सी कशी पाहिजे, ग्रेटरच पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, एनर्जी काय पाहिजे त्याची जास्त पाहिजे. ठीक आहे. एका कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी नंतरच तो काय होईल, इलेक्ट्रॉन्स इजेक्ट व्हायला लागतील, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडायला लागतील. ठीक आहे. तर हा काय आहे, वर्क फंक्शन. वर्क फंक्शन इज इक्वल टू काय आहे, वर्क फंक्शन इज इक्वल टू एच न्यू नॉट. समजलाय वर्क फंक्शन. वर्क फंक्शन म्हणजे काय, जी अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार आहे इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी त्याला काय म्हणतो आपण, वर्क फंक्शन म्हणतो. नेक्स्ट, आइन्स्टाईन्स पॉस्ट्युलेट ऑफ क्वांटायझेशन. क्वांटायझेशन म्हणजे काय, लाईट बिहेव्स ॲज अ particle as if it was a particle and its energy is released or absorbed in bundle or quanta. किंवा लाईट जी आहे ती लाईट ऍब्झॉर्ब और इमिट होते कशाच्या फॉर्म मध्ये, पॅकेट्सच्या फॉर्म मध्ये. कशाच्या फॉर्म मध्ये, पॅकेट्सच्या फॉर्म मध्ये. लाईट इज ऍब्झॉर्ब्ड और इमिटेड इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स और बंडल्स, त्यांना आपण काय म्हणतो, क्वांटा. मग एनर्जी ऑफ इच फोटॉन इज गिवन बाय एच न्यू. एनर्जी ऑफ इच फोटॉन, प्रत्येक फोटॉनची जी एनर्जी आहे ती कशाने डिनोट केली जाते, एच न्यू. वेर एच इज प्लँक्स कॉन्स्टंट. व्हॅल्यू काय आहे प्लँक्स कॉन्स्टंटची, व्हॅल्यू काय आहे प्लँक्स कॉन्स्टंटची, 6.63 इंटू 10⁻⁻34 ही आहे प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू. प्लँक्स कॉन्स्टंट जूल पर सेकंड. जूल पर सेकंड युनिट कसं आलं इथे पहा, एच इज इक्वल टू काय आहे, एनर्जी अपॉन न्यू. बरोबर. जूल सेकंड पाहिजे ना युनिट त्याचं. ठीक आहे. युनिट काय आहे, जूल सेकंड. का बरं, एनर्जीचं युनिट काय आहे, जूल, आणि याचं युनिट फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं, 1/सेकंड. सो इज इक्वल टू काय आला, जूल सेकंड. युनिट ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आहे, 6.63 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. समजलं क्वांटायझेशन. क्वांटायझेशन म्हणजे काय, पॅकेट. ठीक आहे. लाईट ही जी आहे ती काय होते, ऍब्झॉर्ब और इमिट होते इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स. त्याच पॅकेट्सला काय म्हटलं जातं, क्वांटा. ठीक आहे. मग त्याची फोटॉन एनर्जी E इज इक्वल टू काय येते, एच न्यू, वेर न्यू इज फ्रिक्वेन्सी, एच इज प्लँक्स कॉन्स्टंट. समजलं हे. ठीक. तर आता ऑब्झर्वेशन जे होते ते ऑब्झर्वेशन दोन थिअरीजने एक्सप्लेन केले आपण. ठीक आहे. फर्स्ट वेव्ह थिअरी होती, वेव्ह थिअरी याला एक्सप्लेन करू शकली नाही. ठीक आहे. फेनोमेनॉन कोणते आहेत, सपोज रिफ्लेक्शन आहे, रिफ्रॅक्शन आहे, रिफ्लेक्शन नंतर रिफ्रॅक्शन नंतर डिफ्रॅक्शन नंतर डिफ्रॅक्शन नंतर इंटरफरन्स नंतर पोलरायझेशन. ठीक आहे. नंतर काय, पोलरायझेशन नंतर या चॅप्टर मधलं काय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट. काय आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट. ठीक आहे. तर वेव्ह थिअरी जी होती ती काय एक्सप्लेन करू शकली, हे फेनोमेनॉन एक्सप्लेन करू शकते, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन, इंटरफरन्स अँड पोलरायझेशन. या गोष्टी वेव्ह थिअरीने एक्सप्लेन केल्या. बट दोन गोष्टी एक्सप्लेन नाही करू शकले, ते म्हणजे काय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड कॉम्प्टन इफेक्ट. का, कारण इथे कोणतं नेचर लागतं, पार्टिकल नेचर लागतं, आणि तेच पार्टिकल म्हणजे काय आहेत, फोटॉन. ठीक आहे. इथे आपण फोटॉनचा स्टडी करतोय ना, तेच पार्टिकल्स किंवा तीच जी एनर्जीचा सोर्स आहे, क्वांटा आहे, त्याला काय म्हणतो आपण, फोटॉन. लाईटचा पार्टिकल म्हणजे काय असतो, फोटॉन असतो. ठीक आहे. मग इथे काय आलं, पार्टिकल नेचर आलं. ठीक आहे. मग वेव्ह थिअरी ह्याच गोष्टी फक्त एक्सप्लेन करू शकली, याला एक्सप्लेन करता आलं नाही. म्हणून आता काय होतं, फेलियर ऑफ वेव्ह थिअरी. वेव्ह थिअरी या गोष्टी का नाही एक्सप्लेन करू शकले, कारण एकतर फर्स्ट गोष्ट होती काय, टाइम लॅग पाहिजे असं म्हणणं होतं, आणि नंतर काय, इंटेन्सिटी इंक्रीज झाली तर कायनेटिक एनर्जी इंक्रीज व्हायला हवी होती, बट ते झाले नाही. म्हणून वेव्ह थिअरी काय झाली, फेल झाली. आता याचं जे एक्सप्लेनेशन आहे, हे जे ऑब्झर्वेशन आहेत, या ऑब्झर्वेशनचं एक्सप्लेनेशन जसं वेव्ह थिअरीने दिलं
त्याचंच एक्सप्लेनेशन आता कोण देणार आहे, ही डुएल नेचरची थिअरी देणार आहे. कोण देणार आहे, डुएल नेचरची थिअरी. ठीक आहे, जे ऑब्झर्वेशन्स आपण पाहिले ते ऑब्झर्वेशन्सचे एक्सप्लेनेशन कोण कोण देणार आहे, वेव्ह थिअरीने दिलं. बट वेव्ह थिअरीचे काय झाले, 2 फेलियर्स पाहिले आपण, बरोबर, 2 फेलियर्स होते. ठीक आहे, आणि दुसरी थिअरी जी येणार आहे ती आता कोणती, डुएल नेचरची थिअरी. कोणती थिअरी, डुएल नेचरची थिअरी. त्यातले अर्धे फेनॉमेनॉन आपल्याला वेव्ह थिअरीने एक्सप्लेन करता येतील, अर्धे फेनॉमेनॉन ठीक आहे वेव्ह नेचरने एक्सप्लेन करता येतील. वेव्ह नेचर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, आणि हे जे 2 फेनॉमेनॉन आहेत ते कशाने एक्सप्लेन करता येतील, कशाने, कोणत्या नेचरने, पार्टिकल नेचरने. कोणत्या नेचरने, पार्टिकल नेचरने. ठीक आहे, क्लिअर आहे, आलंय लक्षात, आलंय का लक्षात, नक्की आलंय. ठीक, नेक्स्ट, एक्सप्लेनेशन युजिंग आइन्स्टाईन्स पोस्टुलेट ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. म्हणजे थोडक्यात काय, हे आहे पार्टिकल नेचरचं एक्सप्लेनेशन किंवा डुएल नेचरचं एक्सप्लेनेशन. कोणतं एक्सप्लेनेशन, डुएल नेचरचं एक्सप्लेनेशन. ठीक आहे, डुएल नेचरने या थिअरीवर किंवा या ऑब्झर्वेशन्सवर काय काय सांगितलं. ठीक आहे, ऑब्झर्वेशन्स आहेत लक्षात. ऑब्झर्वेशन्स काय काय होते, ऑब्झर्वेशन्स काय काय होते, इंटेन्सिटी कितीही कमी असेल तरी पण करंट विजिबल आहे, अंटिल अँड अनलेस फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल, टाइम लॅग नाही. त्यानंतर इंटेन्सिटी वाढली, करंट पण इन्क्रीज होणार आहे. करंट इन्क्रीज होतो कधी, ज्याही व्होल्टेज इन्क्रीज करेल आणि एक पॉईंट येईल ज्या पॉईंटला करंट काय राहील, कॉन्स्टंट राहील, त्याला काय म्हणतो आपण, सॅच्युरेशन करंट. इंटेन्सिटी वाढली तर सॅच्युरेशन करंट वाढतो. कायनेटिक एनर्जी डिपेंडंट ऑन पोटेन्शियल व्ही. आता याचं एक्सप्लेनेशन कोण देणार आहे आता, डुएल नेचरची थिअरी देणार आहे. कोण देणार आहे याचं एक्सप्लेनेशन, डुएल नेचरची थिअरी देणार आहे. पहा फर्स्ट पॉइंट पहा, Einstein argued that when a photon of ultraviolet radiation arrives at a metal surface and collides with an electron, it gives all of its energy h nu to the electron. ज्याही फोटॉन त्या मेटल सरफेसवर येतो, मेटल सरफेसला आल्यानंतर तो काय करतो, त्याची सगळी एनर्जी कुठे देतो, इलेक्ट्रॉनला देतो. कोणाला देतो, इलेक्ट्रॉनला देतो. कोणाला देतो, इलेक्ट्रॉनला. ठीक आहे, द एनर्जी इज गेन्ड बाय द इलेक्ट्रॉन अँड द फोटॉन इज नो लॉंगर एक्झिस्ट. फोटॉन आता एक्झिस्ट करणार नाही. काय झालं, फोटॉन आला, फोटॉनने सगळी एनर्जी कोणाला दिली, इलेक्ट्रॉनला दिली, आणि आता इलेक्ट्रॉन काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. ठीक आहे, हे समजलं का, फोटॉन आला, फोटॉनने एनर्जी इलेक्ट्रॉनला दिली, आता इलेक्ट्रॉनकडे सगळी एनर्जी आहे आणि फोटॉन आता एक्झिस्ट करत नाही. पुढे, इफ it is the work function of the material of the emitter plate, then the electrons will be emitted if and only if energy gained by the electrons is more than or equal to work function. ठीक आहे, जी एनर्जी फोटॉन कडून मिळाली, फोटॉन कडून जर सपोज h nu नॉट इतकी एनर्जी मिळाली असेल, किती एनर्जी, h nu नॉट इतकी एनर्जी मिळाली असेल, जर ही एनर्जी वर्क फंक्शनला इक्वल आहे, वर्क फंक्शन म्हणजे काय, अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू नॉक ऑफ द इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी जी लागणारी एनर्जी आहे ती काय असते, वर्क फंक्शन असते. ठीक आहे, फोटॉन आला, फोटॉनची जी एनर्जी आहे, फोटॉनची एनर्जी जर वर्क फंक्शन इतकी असेल तरच इलेक्ट्रॉन काय होईल, बाहेर पडेल. वर्क फंक्शन पेक्षा कमी असेल तर इलेक्ट्रॉन बाहेर पडणार नाही. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, जो फोटॉन आहे, फोटॉनची एनर्जी सपोज h nu असेल, ती ग्रेटर पाहिजे कशापेक्षा, वर्क फंक्शन पेक्षा. ठीक आहे, म्हणून h कॅन्सल आउट झाला आणि फ्रिक्वेन्सी शुड बी ग्रेटर दॅन न्यू नॉट. हीच आपली फर्स्ट कंडिशन आहे ना, हेच आपला फर्स्ट ऑब्झर्वेशन आहे. फर्स्ट ऑब्झर्वेशन काय, फ्रिक्वेन्सी शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू न्यू नॉट. ठीक आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. हे समजलंय का, फोटॉन येईल, फोटॉन कोणाला एनर्जी देईल, इलेक्ट्रॉनला एनर्जी देईल. ठीक आहे, मग फोटॉनची जी एनर्जी आहे ती जर वर्क फंक्शन पेक्षा जास्त असेल तरच इलेक्ट्रॉन बाहेर पडू शकतो, नाहीतर नाही. कारण इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी एनर्जी किती लागते, h nu नॉट की एनर्जी लागते. पुढे, एनर्जी इज गिवन बाय द फोटॉन टू द इलेक्ट्रॉन ॲज सून ॲज द रेडिएशन इज इन्सिडेंट ऑन द सरफेस. ठीक आहे, काय याचा पॉइंट, h nu इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू h nu नॉट, दॅट इज nu इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, बरोबर आहे, बरोबर. ठीक, energy is given by the photon to the electron as soon as the radiation is incident on the surface. The exchange of energy between the photon and electron is instantaneous. Instantaneous म्हणजे काय, पटकन. ठीक आहे, जी एक्सचेंज ऑफ एनर्जी आहे इलेक्ट्रॉन आणि फोटॉन मध्ये, फोटॉन आल्यानंतर कोणाला एनर्जी देतो, इलेक्ट्रॉनला एनर्जी देतो. एक्सचेंज आहे त्यांच्यामध्ये एनर्जीचा, तर तो एनर्जीचा एक्सचेंज जो आहे तो काय होतो, इन्स्टंटेनियस आहे. तो कसा आहे, इन्स्टंटेनियस आहे.
पटकन होतो. ठीक आहे. हेन्स देर इज नो टाइम लॅग. त्याच्यामुळे काय आहे, कसल्याही प्रकारचा टाइम लॅग नाही. का नाही आहे टाइम लॅग? कारण एनर्जीचा जो ट्रान्सफर आहे किंवा एनर्जीचं त्या दोघांमध्ये जे एक्सचेंज होणार आहे तो एक्सचेंज कसा आहे, इन्स्टंटेनियस, फास्टेस्ट. समजलंय का? समजलंय नक्की? ठीक आहे. पुढचं पण. According to Einstein's proposition, if intensity of incident radiation for a given wavelength is increased, there will be increase in number of energy or energy quanta or photons. ठीक आहे. म्हणजे जर इंटेन्सिटी वाढली, काय वाढली? इंटेन्सिटी वाढली तर याचा अर्थ ब्राईटनेस वाढतो. ब्राईटनेस वाढला याचा अर्थ लाईटचे पार्टिकल्स वाढले. इंटेन्सिटी 0 तर लाईट 0 म्हणजे बंद. ठीक आहे. तर इंटेन्सिटी वाढली याचा अर्थ लाईटचे पार्टिकल्स वाढले. लाईटचे पार्टिकल्स म्हणजे कोण असतात? फोटॉन्स. इंटेन्सिटी वाढली याचा अर्थ फोटॉन्सचा नंबर वाढला. फोटॉन्सचा नंबर वाढला याचा अर्थ एक्सचेंज करण्यासाठी जास्त फोटॉन्स मिळाले. बरोबर. म्हणजे कोणाचा नंबर वाढणार आता? इलेक्ट्रॉन्सचा नंबर वाढणार. का? कारण फोटॉन्स कोणाला एनर्जी देतोय? इलेक्ट्रॉन्सला एनर्जी देतोय बाहेर पडण्यासाठी. ठीक आहे. मग जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील आणि जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले म्हणजेच काय झाला? करंट जनरेट झाला. काय झाला? करंट जनरेट झाला. याचा अर्थ करंटची व्हॅल्यू काय झाली? वाढली. हे कळलं का? इंटेन्सिटी इन्क्रीज झाली तर काय वाढतो? फोटॉनचा नंबर वाढतो. याचाच अर्थ इलेक्ट्रॉनचा नंबर वाढेल आणि इलेक्ट्रॉन्स वाढले याचाच अर्थ काय वाढला? करंट वाढला. हे कळलं का? हे कळलं का? कुठे होतं? जर इंटेन्सिटी वाढली तर एनर्जी ऑफ इच क्वांटम बिंग द सेम, द लार्जर इंटेन्सिटी विल नॉक ऑफ मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. लार्जर इंटेन्सिटी असेल याचा अर्थ नंबर ऑफ फोटॉन्स जास्त असेल. नंबर ऑफ फोटॉन्स जास्त असतील तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त असतील आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त असतील तर करंट विल बी लार्जर. करंट कसा असेल? जास्त असेल. समजलंय? समजलंय नक्की? ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट पहा. फर्स्ट पॉइंट सांगा काय काय होता? फर्स्ट पॉइंट जे फोटॉनची जी एनर्जी आहे दॅट शुड बी ग्रेटर दॅन एच न्यू नॉट. याचाच अर्थ काय? न्यू शुड बी ग्रेटर दॅन न्यू नॉट. सेकंड पॉइंट जो होता एक्सचेंज ऑफ एनर्जी. एक्सचेंज ऑफ एनर्जी कसा असतो? इन्स्टंटेनियस. कसं? इन्स्टंटेनियस. एक्सचेंज ऑफ एनर्जी इज इन्स्टंटेनियस प्रोसेस. आणि थर्ड इंटेन्सिटी इन्क्रीज केली. काय झालं? ओके. इंटेन्सिटी इन्क्रीज केली. इंटेन्सिटी इन्क्रीज केल्यानंतर काय होतं? इंटेन्सिटी इन्क्रीज केल्यानंतर नंबर ऑफ फोटॉन्स वाढतात. फोटॉन्स वाढले याचा अर्थ इलेक्ट्रॉन्स वाढणार आहेत आणि इलेक्ट्रॉन्स वाढला याचा अर्थ करंट इन्क्रीज होणार आहे. समजलंय? नेक्स्ट पॉइंट पहा. नेक्स्ट पॉइंट. Once the electron is emitted from the surface, the collector is at higher potential than the emitter. The electric field will accelerate the electrons towards the collector. Higher is the accelerating potential, more will be the number of electrons reaching the collector. आता असं झालं सपोज ही इमिटर प्लेट आहे, ही कलेक्टर प्लेट आहे. काय आहे? इमिटर प्लेट आणि कलेक्टर प्लेट. इमिटर प्लेट काय करतो? इलेक्ट्रॉन्सला इमिट करतो. ठीक आहे. इमिटर प्लेट काय करतो? इलेक्ट्रॉन्सला इमिट करतो. जर जर इथे पॉझिटिव्ह चार्ज सफिशियंट नाहीये इलेक्ट्रॉन्सला कॅप्चर करण्यासाठी, काय नाहीये? पॉझिटिव्ह चार्ज सफिशियंट नाहीये इलेक्ट्रॉनला कॅप्चर करण्यासाठी, तर इलेक्ट्रॉन्स इथपर्यंत पोहोचतील का? नाही. इलेक्ट्रॉन्स इकडे तिकडे भटकत राहतील. लहान मुलांची रेस असायची ना ती, मम्म्यांना असं थांबायला लागत होतं. तर काय होतं? जोपर्यंत तुमची मम्मी समोर दिसत नाही तोपर्यंत आपण तिथं पळतो का? आपण इकडे तिकडे भटकणार ना. ये म्हणल्याशिवाय येणार आहे का तो? हलणारच नाही. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन तो लाईनच्या बाहेर तर येणार आपण. ठीक आहे. लाईनच्या बाहेर येणार, पण लाईनच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला माहितीच नाही कुठं जायचंय. ठीक आहे. तर शोधणार. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉन बाहेर तर पडलाय पण इलेक्ट्रॉनला ज्या फोर्सने ओढायचंय तो फोर्सच नाहीये. ठीक आहे. तर काय होईल? इलेक्ट्रॉन तिथपर्यंत पोहोचतील का? नाही. ठीक आहे. मग ज्यावेळी तुम्ही पोटेन्शियल इन्क्रीज कराल काय होईल? पोटेन्शियल इन्क्रीज कराल. पोटेन्शियल इन्क्रीज केल्यानंतर सगळ्यांच्या मम्म्या जर सपोज तिथं आहेत तर काय होईल बरं? सगळी मुलं जातील ना तिकडं, सगळी मुलं धावत जातील. बरोबर. एक पॉईंट येतील, पोरं संपतील. संपले ना त्या पॉईंटचे, तिथल्या त्या लाईनच्या स्टार्ट लाईनच्या इथले पोरं संपले ना. याचा अर्थ काय की
इकडे सफिशियंट नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रॉन्स काय होतील, इकडे जातील ना, इकडे मूव्ह होतील. पण इलेक्ट्रॉन्सचा नंबर तो कॉन्स्टंट आहे ना. ठीक आहे. जर सपोज असं झालं की फर्स्ट केसमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत 4, ठीक आहे, आणि 4 पैकी 3च इलेक्ट्रॉन इकडे गेले. किती गेले? 3 इलेक्ट्रॉन गेले. आपण पोटेन्शियल इन्क्रीज केलं. पोटेन्शियल इन्क्रीज केल्यानंतर हा जो चौथा इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन राहिलाय, तो पण काय होईल आता, इकडे ऍक्सेलरेट होईल. एक पॉइंट येईल, 4च इलेक्ट्रॉन आहे ना, किती व्होल्टेज इन्क्रीज करा तुम्ही, 4च इलेक्ट्रॉन, 4च तिथपर्यंत पोहोचणार आहे ना. त्याचा अर्थ करंट काय राहिला आता, कॉन्स्टंट राहिला. ठीक आहे. म्हणजे काय होईल, तुम्ही मम्म्यांचा नंबर इन्क्रीज करत जाणार, याचा अर्थ पोटेन्शियल इन्क्रीज करत जाणार. ठीक आहे. पोटेन्शियल इन्क्रीज करत जाणार तर करंट इन्क्रीज होणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या लाईन पर्यंत पोहोचणारे वाढणार आहेत. ठीक आहे. मग एक पॉइंट येईल, सगळी मुलं त्या पॉइंट पर्यंत पोहोचतील, सगळे इलेक्ट्रॉन्स त्या पॉइंट पर्यंत पोहोचतील, आणि नंतर काय होईल, तो करंट कॉन्स्टंट होईल. समजलंय का? म्हणजे हा काय आहे, सॅच्युरेशन करंट. ठीक आहे. व्होल्टेज वाढलं, करंट वाढतो, एक पॉइंट येतो, सगळे इलेक्ट्रॉन्स तिथपर्यंत पोहोचतात आणि करंट काय राहतो, तिथे कॉन्स्टंट राहतो. त्यालाच आपण काय म्हणतो, सॅच्युरेशन करंट म्हणतो. ठीक आहे. तर वाचते एकदा लक्ष द्या. Hence photocurrent I increases with the accelerating potential initially. Initially काय होतं, accelerating potential वाढलं तर करंट पण काय होतो, इन्क्रीज होतो. accelerating potential इन्क्रीज झाल्यानंतर करंट काय होतो, इन्क्रीज होतो. Moreover, since the intensity of incident radiation determines the number of photons incident on the metal surface on unit area and unit time, it determines the maximum number of electrons. Maximum number of electrons कशावर डिसाइडेड आहेत, इंटेन्सिटीवर डिसाइडेड. बघ, इंटेन्सिटी वाढली तर इलेक्ट्रॉनचा नंबर पण वाढणार आहे. पण इंटेन्सिटी जर आपण कॉन्स्टंट ठेवली, काय कॉन्स्टंट ठेवली, इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण काय राहणार आहेत, कॉन्स्टंट राहणार आहेत. तितकेच कॉन्स्टंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला इथपर्यंत पोहोचवायचे. तर कॉन्स्टंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथपर्यंत पोहोचवायचे तर काय करायचं, पोटेन्शियल इन्क्रीज करत गेलो. पोटेन्शियल इन्क्रीज करत गेल्यानंतर सगळे इलेक्ट्रॉन्स त्या डिरेक्शनला अलाइन झाले किंवा ऍक्सेलरेट झाली, एक पॉइंट आला, त्या पॉइंटला करंट काय राहिला, कॉन्स्टंट राहिला, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सॅच्युरेशन करंट. No increase can be seen in the current beyond this limit. This explains the saturation current. ठीक आहे. समजलंय का सॅच्युरेशन करंट? समजलंय. हे एक्सप्लेनेशन बरं, ऑब्झर्वेशन झालेत. ऑब्झर्वेशन नंतर हे काय होतं, त्याच्यावरचे एक्सप्लेनेशन. Increasing the incident intensity will increase the number of incident photons and eventually the saturation current. ठीक आहे. आता सॅच्युरेशन करंटची लिमिट पोहोचली. ठीक आहे. सॅच्युरेशन करंटची लिमिट पोहोचली तर आपण त्यावेळी इंटेन्सिटी वाढवली. इंटेन्सिटी वाढवली याचा अर्थ 4-5 इलेक्ट्रॉन अजून बाहेर आले. बरोबर ना? हे समजतंय का, झेपतंय का? जर इंटेन्सिटी आपण इन्क्रीज केली ना, इंटेन्सिटी आपण इन्क्रीज केली, इंटेन्सिटी इन्क्रीज केल्यानंतर काय होईल, 4-5 इलेक्ट्रॉन अजून वाढतील. बरोबर. म्हणजे सॅच्युरेशन करंट जो होणार आहे तो काय होणार आहे, इन्क्रीज होणार. हे समजलं का? हे समजलं का? काय समजलं? जर काय वाढवली आपण, काय वाढवली, इंटेन्सिटी वाढवली. इंटेन्सिटी वाढवली याचा अर्थ नंबर ऑफ फोटॉन्स वाढणार आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा वाढणार आहेत. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जर सपोज अजून 2 एक्स्ट्रा आले तर सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू थोडीशी वाढणार. ठीक आहे. हा ग्राफ तसाच राहील आणि सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू थोडीशी इन्क्रीज होणार. समजले? परत जर इंटेन्सिटी वाढवली काय होईल, अजून सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू वाढेल. ठीक आहे. इंटेन्सिटी कमी केली तर सॅच्युरेशन करंट कमी होणार. ठीक आहे. हे समजलंय? ठीक. पुढे, if the frequency of incident radiation is more than the threshold frequency, then the energy is used by the electron to escape from the metal surface and remaining energy of photon becomes the kinetic energy of electron. जर इलेक्ट्रॉन नॉक ऑफ झाला, इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यानंतर काय होणार आहे, इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यानंतर त्याला कुठे ऍक्सेलरेट व्हायचंय, पोटेन्शियल कडे ऍक्सेलरेट व्हायचंय ना. ठीक आहे. त्याच्याकडं जर एनर्जी आहे 5, सपोज 5 जूल इतकी एनर्जी आहे त्याच्याकडं. ठीक आहे. आणि त्या मेटलचं वर्क फंक्शन म्हणजे काय, जी इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी. ठीक आहे. इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी एनर्जी जर 2 जूल असेल, पण फोटॉनची एनर्जी किती आहे, 5, तर रिमेनिंग एनर्जी किती आहे, 3 जूल. ती रिमेनिंग एनर्जी कशात जाते, कायनेटिक एनर्जी किंवा स्पीड इन्क्रीज करण्यासाठी जाते. कशासाठी जाते, कायनेटिक एनर्जी और स्पीड इन्क्रीज करण्यासाठी जाते. समजलंय का? समजलंय? ठीक. Depending on the energy of electron inside the metal and other processes like collision after emission from the surface, the maximum kinetic energy is equal to maximum kinetic energy. जर सांगायची असेल, ठीक आहे, आता जर फोटॉनची एनर्जी आहे E, किती आहे फोटॉनची एनर्जी, E. ठीक आहे. फोटॉनची एनर्जी आहे E. ठीक आहे. वर्क फंक्शन आहे h nu नॉट.
वर्क फंक्शन काय आहे एच न्यू नॉट. ठीक आहे, एच न्यू नॉट आणि प्लस काय लागणार त्यात कायनेटिक एनर्जी. याचा अर्थ तुमच्याकडे जर 5 जूल इतकी एनर्जी होती, ती 5 जूल आपण कशात कन्झ्युम केली, 2 कशात कन्झ्युम केली वर्क फंक्शन म्हणून, इथे 2 कशात कन्झ्युम केली वर्क फंक्शन म्हणून, आणि उरलेली 3 कशासाठी कन्झ्युम केली कायनेटिक एनर्जी देण्यासाठी किंवा स्पीड देण्यासाठी कन्झ्युम केली. ठीक आहे, मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येईल एच न्यू नॉट, सॉरी काय एच न्यू मायनस एच न्यू नॉट, किंवा एनर्जी ऑफ फोटॉन मायनस एच न्यू नॉट. ठीक आहे, एनर्जी मधून वर्क फंक्शन साठी जाणारी एनर्जी वेगळी आहे. ठीक आहे, एनर्जी मधून जी एनर्जी ऑफ फोटॉन आहे त्या फोटॉनची एनर्जी काही कन्झ्युम कशात होणार आहे वर्क फंक्शन मध्ये, किंवा इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यात कन्झ्युम होणार आहे. इलेक्ट्रॉन एक बाहेर निघाल्यानंतर त्याला कायनेटिक एनर्जी देण्यासाठी काही एनर्जी, उरलेली एनर्जी काय होणार आहे कन्झ्युम होणार आहे. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येईल फोटॉनची एनर्जी मायनस वर्क फंक्शन केला तर उरलेली एनर्जी काय राहते कायनेटिक एनर्जी राहते. ठीक आहे, आणि यालाच आपण काय म्हणतो आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. काय म्हणतो याला आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. ठीक आहे, आणि याच्यासाठी आइन्स्टाईनला काय मिळालंय कोणतं ऑस्कर ना, कोणता अवॉर्ड मिळाला झी मराठी, बरोबर, कोणता अवॉर्ड झी मराठीचा बेस्ट ऍक्ट्रेस. नाही, सुप्रसिद्ध अभिनेत्री. अभिनेत्री अरे मग हा सहाय्यक दिग्दर्शक, बरं ठीक, सहाय्यक दिग्दर्शक. सांगा कोणता अवॉर्ड आहे, कोणता बेस्ट सायंटिस्ट अवॉर्ड बाय झी मराठी. ठीक आहे, कोणता प्राइज नोबेल प्राइज. ठीक आहे, कोणता प्राइज मिळालं नोबेल प्राइज मिळालं. अगदी म्हणली झी मराठी. ए पटलं मला. ठीक आहे, संडेला 7 वाजता रात्री लक्ष द्या. द इलेक्ट्रॉन्स दॅट आर इमिटेड फ्रॉम द मेटल सरफेस हॅव डिफरंट कायनेटिक एनर्जी. प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे काय आहे डिफरंट कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे काय आहे डिफरंट कायनेटिक एनर्जी. मग डिफरंट कायनेटिक एनर्जी कशावरून डिसाईड करायची, जर सरफेस आहे सरफेसच्या इथे, आता जर सपोज हा सरफेस आहे, सरफेसच्या इथे एक इलेक्ट्रॉन आहे, इथे एक इलेक्ट्रॉन आहे आणि इथे एक इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, याने एनर्जी घेतली. ठीक आहे, एनर्जी कोणाला जास्त लागणार आहे, एनर्जी कोणाला जास्त लागणार कोणत्या इलेक्ट्रॉनला. हा सरफेस आहे, हा इथला सरफेस आहे आणि हे इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, फर्स्ट इलेक्ट्रॉन बाहेर पडायला जास्त एनर्जी लागेल की लास्ट इलेक्ट्रॉनला. लास्टला काय लागणार जास्त एनर्जी लागणार. का बरं लास्टला जास्त लागणार, कारण याच्याकडे काय आहे याच्याकडे एनर्जी जास्त लागणार, याला एनर्जी काय लागणार जास्त लागणार. अरे झेपता का नाही, एनर्जी त्याला काय लागणार जास्त लागणार. काय एनर्जी लागणार जास्त एनर्जी लागणार. ठीक आहे, मग कायनेटिक एनर्जी कोणाची जास्त असेल, याची कायनेटिक एनर्जी काय असेल जास्त असेल. ठीक आहे, याची कायनेटिक एनर्जी ऍज कम्पेअर्ड टू याची काय असणार आहे जास्त. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ सरफेस इलेक्ट्रॉन्स, जे इलेक्ट्रॉन्स सरफेसला आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी काय असणार आहे जास्त असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू असे इलेक्ट्रॉन्स जे सरफेसच्या थोडेसे मागे. ठीक आहे, किंवा खाली डेप्थ ला काही. ठीक आहे, त्यांना काय लागणार आहे जास्त एनर्जी लागणार आहे. समजलंय का, समजलंय. फोर्थ पॉइंट काय होता, फोर्थ पॉइंट काय होता सॅच्युरेशन करंट. ठीक आहे, सॅच्युरेशन करंट काय होईल ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज करत जाता. ठीक आहे, व्होल्टेज इन्क्रीज करत जातो त्यावेळी करंटची व्हॅल्यू वाढते. नंतर काय होते बट काय होतो इलेक्ट्रॉन नंबर इज कॉन्स्टंट. करंट रिमेन्स कॉन्स्टंट आणि त्यालाच आपण काय म्हणतो सॅच्युरेशन करंट. काय म्हणतो त्याला सॅच्युरेशन करंट. नंतर फिफ्थ पॉइंट काय होता, फिफ्थ पॉइंट इन्क्रीजिंग द इंटेन्स सॅच्युरेशन करंट वाढणार. ठीक आहे, इंटेन्सिटी वाढली, काय म्हटली ना इंटेन्सिटी वाढली, नंबर ऑफ फोटॉन्स वाढले आणि काय होतात मग इलेक्ट्रॉन्स वाढले आणि नंतर करंट वाढतो सॅच्युरेशन करंट. नेक्स्ट पुढे कायनेटिक एनर्जी. बरोबर, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू
फोटॉन एनर्जी मायनस वर्क फंक्शन. फोटॉन एनर्जी मधून वर्क फंक्शन जर मायनस केलं उरलेली एनर्जी काय राहते, कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. त्यानंतर 7th सरफेस इलेक्ट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी कशी, सरफेस इलेक्ट्रॉन सरफेसवरचे काय असणार त्याची कायनेटिक एनर्जी जास्त, आणि जे डेप्थला आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी कमी. समजलंय, इतकं समजलंय, हे समजलं एक्सप्लेनेशन. आणि हे जे ड्युअल नेचरचे एक्सप्लेनेशन आहेत किंवा आईन्स्टाईनचे एक्सप्लेनेशन आहेत ते कसे आहेत, एकदम करेक्ट, एकदम छान, एकदम मस्त. ठीक आहे. तर हे जे एक्सप्लेनेशन आहेत हे अख्खे ऑब्झर्वेशन काय करू शकले, त्या ऑब्झर्वेशनवर काय देऊ शकले, एक्सप्लेनेशन देऊ शकले. ठीक आहे. आणि ते बरोबर होते, म्हणून ही थिअरी काय झाली, एक्सेप्ट केली. ड्युअल नेचरची थिअरी काय केली, एक्सेप्ट केली. समजलं इथपर्यंत, समजलंय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मग तुम्हाला पण झी मराठीच आवड. वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं स्पेक्ट्रम सांगा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम कुठल्या रेज आठवतात तुम्हाला, कोणत्या आहेत, कोणत्या, गॅमा रेज, एक्स रेज, नंतर अल्फा नसतात, अल्फा हेलियमवर +2 चार्ज असतो, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम वर येत नाही. एक्स रे, गॅमा रे, यूव्ही रेस, विजिबल लाईट, इन्फ्रा, नंतर रेडिओ, नंतर मायक्रोवेव्ह. ठीक आहे, यूव्ही असतात. ठीक आहे. तर हे काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. हा काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. ठीक आहे. तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम सुद्धा कोणता नेचर शो करतो, ड्युअल नेचर शो करतो. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये कोणत्या कोणत्या हे आहेत, कोणत्या कोणत्या रेज आहेत किंवा कोणत्या कोणत्या वेव्ज आहेत सांगा. गॅमा, यूव्ही, एक्स रे, विजिबल स्पेक्ट्रम, नंतर इन्फ्रा, नंतर मायक्रो, नंतर रेडिओ. ठीक आहे, रेडिओ लक्षात. तर यांचं सुद्धा नेचर कसं आहे, ड्युअल नेचर आहे. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये ज्या रेज आहेत त्या काय शो करतात, ड्युअल नेचर शो करतात. ड्युअल नेचर म्हणजे कोणता नेचर, पार्टिकल नेचर प्लस वेव्ह नेचर शो करतात. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणणार, वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि लाईट पण काय, ही लाईट विजिबल मध्ये येते ना, विजिबल स्पेक्ट्रम मध्ये येते ना, लाईट पण काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच आहे. करेक्ट, आलं लक्षात. ठीक, पुढचा वर्ड काय आहे, कॉम्प्टन इफेक्ट. कॉम्प्टन इफेक्ट म्हणजे काय, बेसिक लक्षात ठेवायचं. कॉम्प्टन इफेक्ट कधी येत नाही तुम्हाला, ते हायर स्टँडर्डला. ठीक आहे. तर कॉम्प्टन इफेक्ट, हो, कॉम्प्टन इफेक्ट म्हणजे काय, हा जो इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे, हा इलेक्ट्रॉन जो असतो तो आहे, सपोज म्हणजे असतोच तो फ्री इलेक्ट्रॉन आहे. कोणता इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन, जो काय आहे न्यूक्लियसच्या आउटरमोस्ट शेल मध्ये आहे. ठीक आहे. जो ऍटम आहे, ऍटमच्या आउटरमोस्ट शेल मधला जो इलेक्ट्रॉन आहे त्याला काय म्हणतो आपण, फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो ना. ठीक आहे. जो बाउंड नाहीये न्यूक्लियसला. तर त्या फ्री इलेक्ट्रॉनवर जर एक फोटॉन इन्सिडेंट केला, मेजरली एक्स रे और गॅमा. ठीक आहे. काय केला, फोटॉन इन्सिडेंट केला, तर फोटॉन काय करतो, या इलेक्ट्रॉनला बाहेर काढतो. काय करतो, बाहेर काढतो. ठीक आहे. बाहेर काढल्यानंतर त्यांनी काय केलं, एनर्जी कंझ्युम केली. काय केली त्यांनी, एनर्जी कंझ्युम केली. एनर्जी कंझ्युम केली याचा अर्थ त्याची काहीतरी एनर्जी गेली असणार, बरोबर. आता हे लक्षात राहू द्या, हे यायलाच पाहिजे. जर वेव्हलेंथ कमी, त्याचा अर्थ त्याची एनर्जी काय असते, जास्त असते. का, कारण फॉर्म्युला काय आपला, एच न्यू आहे ना, बरोबर. न्यू म्हणजे काय असते, फ्रिक्वेन्सी असते, बरोबर. न्यू म्हणजे काय असते, फ्रिक्वेन्सी. न्यू म्हणजे काय असते, फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सीचा दुसरा फॉर्म्युला काय आहे, सी अपॉन लॅम्बडा. सी म्हणजे काय, वेलोसिटी. 9वीत असताना तुम्ही एक फॉर्म्युला स्टडी केलेला, v इज इक्वल टू एन लॅम्बडा. ठीक आहे. मग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय येते, वेलोसिटी अपॉन वेव्हलेंथ. ठीक आहे. आणि आता इथे वेलोसिटी कोणाची आहे, लाईटची आहे ना, म्हणून याच्या जागी सी, याच्या जागी काय लिहिला, सी ला, म्हणून सी अपॉन लॅम्बडा. आणि याच्या जागी काय, न्यू, म्हणजे न्यू इज इक्वल टू काय आला, सी अपॉन लॅम्बडा. ठीक आहे. म्हणजे एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू सी स्पीड ऑफ लाईट, बरोबर ना, सी स्पीड ऑफ लाईट. ठीक आहे. एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. जितकी वेव्हलेंथ जास्त तितकी एनर्जी कमी. ठीक आहे. जितकी वेव्हलेंथ कमी तितकी एनर्जी जास्त असते. ठीक आहे.
मग याच्यात सांगा बरं कोणाची एनर्जी जास्त, कोणाची एनर्जी जास्त, वेवलेंथ कोणाची कमी आहे, फर्स्ट वाल्याची वेवलेंथ कशी आहे, कमी, याची वेवलेंथ कमी आहे याचा अर्थ याची एनर्जी जास्त, याची वेवलेंथ जास्त आहे याचा अर्थ याची एनर्जी कमी आहे. ठीक आहे, मग आपण कम्युनिकेशन साठीच्या वेव्स वापरतो. ठीक आहे, कोणत्या कम्युनिकेशन साठी, रेडिओ वेव्स वापरतो, मायक्रोवेव्ह वापरतो. ठीक आहे, तर ह्या ज्या कम्युनिकेशन साठी वापरणाऱ्या रेज आहेत त्या आपल्यासाठी हार्मफुल का नाही आहेत, का कारण त्यांची वेवलेंथ कशी आहे, जास्त आहे. ठीक आहे, वेवलेंथ जास्त आहे आणि त्यांची एनर्जी कशी आहे मग त्याच्यामुळं कमी आहे, आणि एनर्जी कमी आहे याच्यामुळे त्याचा आपल्या बॉडीवर काही हार्म होत नाही. पण जर गॅमा रेज पाहिल्या तर गॅमा रेजची एनर्जी खूप जास्त आहे, त्यामुळे बॉडीला त्या काय ठरतात, हार्मफुल ठरतात. समजलंय का, आलंय का लक्षात, आलंय का लक्षात, नक्की कळालंय. वेवलेंथ कमी ते एनर्जी जास्त, आणि वेवलेंथ जास्त तर एनर्जी कमी. हे समजलंय एनर्जीचा हा आपण फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर इथे काय होतं की एक एक्सरे आल्यानंतर त्याने काय केलं, त्या इलेक्ट्रॉनला नॉक ऑफ केलं. इलेक्ट्रॉनला जो फ्री इलेक्ट्रॉन होता किंवा असा इलेक्ट्रॉन होता जो आउटोमोस्ट शेल होता, त्या आउटोमोस्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉनला आपण बाहेर काढलं. ठीक आहे, काय केलं, त्याला बाहेर काढलं, तर फोटॉनची एनर्जी काहीतरी कंझ्युम झाली. ठीक आहे, मग फोटॉनची एनर्जी कंझ्युम झाल्यानंतर तो फोटॉन काहीतरी असा दिसणार. ठीक आहे, इथे एनर्जी काय होती ऍज कम्पेअर टू, कोणाची एनर्जी जास्त, याची वेवलेंथ कमी त्याची एनर्जी जास्त, याची वेवलेंथ कमी होती याचा अर्थ याची एनर्जी काय होती, जास्त होती. याची एनर्जी पहा कशी झाली, कमी. का कमी झाली, कारण त्याची एनर्जी कुठे गेली, या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यात गेली. आता समजलंय का, हा याची एनर्जी पहा. ठीक आहे, हा काय होतो, त्या इलेक्ट्रॉनला काय होतो, कोलाइड होतो, इलेक्ट्रॉनला बाहेर करतो, याला काय म्हणतो आपण, स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन. आणि हा काय आहे, स्कॅटर्ड फोटॉन, ज्याची एनर्जी याच्यापेक्षा कशी आहे, कमी आहे, आणि यालाच काय म्हणतो आपण, कॉम्प्टन इफेक्ट. मग आता हा पण इलेक्ट्रॉनला बाहेर काढतोय आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये पण इलेक्ट्रॉन बाहेर येतो, दोघांमध्ये फरक काय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये पण काय होतं, इलेक्ट्रॉनच बाहेर पडतो ना. मग याच्यात आणि याच्यात फरक काय, तिथे पण फोटॉनच इन्सिडेंट होतो, फोटॉन इन्सिडेंट झाला, फोटॉन त्याची एनर्जी कोणाला देतो, इलेक्ट्रॉनला देतो. ठीक आहे, आणि मग इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. बरोबर, इथे पण तर तेच होतंय. इथे कॉम्प्टन इफेक्ट मध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा असे इलेक्ट्रॉन्स आहेत जे लूजली बाउंड आहेत तेच फक्त बाहेर केले जातात, लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स फक्त बाहेर केले जातात. त्यामुळे फोटॉनची एनर्जी जास्त कंझ्युम होत नाही किंवा कम्प्लिटली कंझ्युम होत नाही. आतले कुठं हे होतील, सगळे इलेक्ट्रॉन्स जो बाहेर करू शकतो तो म्हणजे काय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ठीक आहे, कॉम्प्टन इफेक्ट मध्ये जो आउटरमोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन आहे तो आउटरमोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन बाहेर काढला जातो युजिंग फोटॉन एनर्जी. समजा घ्या, हो नाही कळलं का, नाही समजलं नक्की. ठीक, पहा आता काय, फोटोसेल. ठीक आहे, एकदम एकदम असं इजिएस्ट चांगला शब्द वापरलाय मी, एकदम असा इजिएस्ट पॉइंट आहे हा. ठीक आहे, सेम फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे तो फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा फक्त काय केलंय, शॉर्ट स्ट्रक्चर बनवलं. ठीक आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये काय होतं, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब होती आणि त्या ग्लास ट्यूब मध्ये एक रेडिएशन येत होतं, रेडिएशन आल्यानंतर त्यातून इलेक्ट्रॉन्स येत होते. बरोबर, आता इथे काय, त्याचं फक्त स्मॉलर व्हर्जन. ठीक आहे, काय येणार आहे आता इथे, रेडिएशन येणार आहे, इन्सिडेंट लाईट इन्सिडेंट झाली, हा काय आहे, इमिटर. बरोबर, हा काय आहे, इमिटर. बरोबर, मग इमिटर प्लेट काय करतो, इलेक्ट्रॉन्स इमिट करतो, इलेक्ट्रॉन्स इमिट होतात, इलेक्ट्रॉन्स इमिट होऊन कुठे जातील, इलेक्ट्रॉन्स इमिट होऊन कुठे जातील, एनोड कडे किंवा कलेक्टर कडे. ठीक आहे, इथून काय इमिट होणार आहेत, इथून काय इमिट होणार आहेत, इलेक्ट्रॉन्स इमिट होणार आहे. ठीक आहे, आता हा इलेक्ट्रॉन बाहेर पडला तो कुठे जाणार आहे, या कलेक्टर कडे जाणार आहे किंवा एनोड कडे जाणार आहे. ठीक आहे, एनोड वर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, तर एनोड कडे जाणार आहेत, इलेक्ट्रॉन कसे आहेत, निगेटिव्ह चार्ज म्हटल्यानंतर कुठे अट्रॅक्ट होतील, एनोड कडे अट्रॅक्ट होतील, पॉझिटिव्ह चार्ज कडे अट्रॅक्ट होतील. मग एनोड पर्यंत इलेक्ट्रॉन पोहोचल्यानंतर ते कुठे जातील, सर्किट मध्ये, आणि हा जो मायक्रो ॲमीटर आहे त्या मायक्रो ॲमीटर मध्ये आपल्याला काय दिसणार, त्याची रीडिंग दिसणार. ठीक आहे, समजलंय का, त्याला काय म्हटलं मग, फोटो सेल म्हटलं. काय म्हटलं, फोटो सेल, असा सेल जो काय करतो, फोटॉन्सचा यूज करून इलेक्ट्रिसिटीचा हे करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, त्याला काय म्हणतो आपण, फोटो सेल. हे समजलंय का, हे समजलंय का नक्की.
ठीक आहे, जाऊ दे आता, ते चेंज करून घ्या टॉपिकचं नाव. बरं, समजलंय फोटोसेल? फोटोसेल म्हणजे काय? असा सेल जो काय करतो, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा यूज करून लाईट एनर्जी कशात कन्वर्ट करतो? इलेक्ट्रिकल एनर्जी. लाईट एनर्जी नाही, ठीक आहे, कोणती एनर्जी? लाईटची एनर्जी. ही कशात कन्वर्ट करतो? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. त्याला आपण काय म्हणतो? फोटोसेल. समजा फोटोसेल? समजलं फोटोसेल? थिअरी वाचायची आणि तुमच्या वर्ड्स मध्ये पण लिहू शकता. इझी आहे, काही हार्ड नाही जात. ठीक आहे, ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट, डी ब्रॉगली हायपोथेसिस. ठीक आहे, डी ब्रॉगली हायपोथेसिस. ठीक आहे, खरं तर ते डी ब्रॉगली नाही, ते काय? डी ब्रॉई. काय ते? डी ब्रॉई. पण आपण काय म्हणतो? इंडियन आहे आपण. डी ब्रॉगली. काय म्हणायचं? डी ब्रॉगली. ठीक आहे, तर डी ब्रॉगली हायपोथेसिस काय सांगतो? जसं लाईटचा ड्युअल नेचर आहे, तसं मॅटरचं सुद्धा काय आहे? ड्युअल नेचर आहे. मॅटर म्हणजे काय? तुमच्या अराउंड ज्या पण गोष्टी दिसतात त्या सगळ्या काय? मॅटर. ठीक आहे, तर मॅटरचं पण कसं नेचर आहे? ड्युअल नेचर आहे. कोणतं नेचर? वेव्ह नेचर सुद्धा आहे आणि पार्टिकल नेचर आहे. आपण ऍक्च्युअली काय दिसतो? पार्टिकल म्हणून दिसतो, बरोबर. आपलं वेव्ह नेचर डॉमिनेटिंग आहे का? वेव्ह नेचर दिसतो का? आपण असे चालतो का? नाही ना. हे वेव्ह नेचर डॉमिनेटिंग आहे का? नाही. ठीक आहे, वेव्ह नेचर डॉमिनेटिंग का नाही? याचं काहीतरी मागे रिझन आहे. ठीक आहे, पण जे स्मॉलर पार्टिकल्स, ठीक आहे, जे काय आहेत स्मॉलर पार्टिकल्स, त्या स्मॉलर पार्टिकल्सचा वेव्ह नेचर डॉमिनेटिंग आहे. जसं की इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काय आहे? स्मॉलर पार्टिकल ऑफ मॅटर. तर इलेक्ट्रॉनचं जे ऍक्च्युअल मुवमेंट आहे अराउंड द न्यूक्लियस, ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह करतो, बरोबर. तर इलेक्ट्रॉनचं पार्टिकल नेचर पण डॉमिनेटिंग आहे आणि वेव्ह नेचर सुद्धा डॉमिनेटिंग आहे. म्हणून इलेक्ट्रॉनचं मोशन बऱ्याच टेक्स्टबुक मध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही असं पाहिलं असेल की इलेक्ट्रॉन असा मूव्ह करतो. का? कारण त्याचं वेव्ह नेचर काय आहे? डॉमिनेटिंग. इथं काय आहे? वेव्ह नेचर डॉमिनेटिंग आहे. ठीक आहे, तर डी ब्रॉगलीने काय केलं? वेव्ह नेचरच्या काही प्रॉपर्टीज आणि पार्टिकल नेचरच्या काही प्रॉपर्टीज यांच्यात एक रिलेशन काढलं. काय काढलं? रिलेशन. वेव्ह नेचरच्या काही प्रॉपर्टीज किंवा वेव्ह नेचरची एक प्रॉपर्टी आणि पार्टिकल नेचरची एक प्रॉपर्टी, दोघांचं एक काय लिहिलं? रिलेशन. ठीक आहे, तर ते रिलेशन आहे, तर ते रिलेशन आहे P is equal to E upon C, where P is momentum. P काय असतो? मोमेंटम. E काय असते? एनर्जी. मोमेंटम कोणाशी असोसिएटेड असतो? कोणत्या नेचरशी? पार्टिकल नेचरशी. ठीक आहे, आणि आतापर्यंत आपण एनर्जी सांगत होतो. एनर्जी कोणाची असते? वेव्हची असते. तर हे काय दाखवते? वेव्ह नेचर दाखवते. ठीक आहे, दोन डिफरंट क्वांटिटीज आहेत. ठीक आहे, काय आहेत? दोन डिफरंट क्वांटिटीज आहेत. या दोघांमध्ये काय दाखवलं त्याने? रिलेशन दाखवलं होतं. सो पी इज इक्वल टू काय येतो? पी इज इक्वल टू काय येतो? ई अपॉन सी. पी इज इक्वल टू काय आहे? ई अपॉन सी. ठीक आहे, पी इज इक्वल टू असं लिहिलं चालेल. ई इज इक्वल टू काय आहे? एच न्यू बाय सी. करेक्ट. काय आहे ते? एच न्यू बाय सी. पी इज इक्वल टू एच, आत्ताच मग अशी सांगितलं, वेव्हलेंथ लॅम्बडा किंवा एच न्यू. याचं काय दिलं होतं? एच न्यूच्या जागी एच सी अपॉन लॅम्बडा ना. याचा अर्थ न्यू इज इक्वल टू काय आहे? सी अपॉन लॅम्बडा. इथे न्यू अपॉन सी आहे. ठीक आहे, काय इथं? न्यू अपॉन सी. न्यू अपॉन सी कसं येईल मग याच्यात? काय येईल ते? हा, न्यू इज इक्वल टू काय आहे? सी लॅम्बडा. अरे थांबा, व्ही इज इक्वल टू काय आहे? एन लॅम्बडा. व्ही इज इक्वल टू काय या चॅप्टर मध्ये? सी. व्ही म्हणजे स्पीड ऑफ लाईट. एन म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय आहे याच्यात? न्यू. आणि काय आहे? लॅम्बडा. ठीक आहे, आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे? न्यू अपॉन सी ची व्हॅल्यू पाहिजे. कशाची? न्यू अपॉन सी ची व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, न्यू अपॉन सी इज इक्वल टू काय येईल मग? न्यू अपॉन सी इज इक्वल टू काय येईल? 1 अपॉन लॅम्बडा. काय येईल ती? 1 अपॉन लॅम्बडा. म्हणजे याची व्हॅल्यू काय आली? बरोबर का? बरोबर का? काय याचं काय लिहिलं? जर सी अपॉन न्यू असतं, काय असतं? सी अपॉन न्यू, तर काय लिहिलं असता? लॅम्बडा. पण न्यू अपॉन सी याचा अर्थ काय येतं? ते एच अपॉन लॅम्बडा. ठीक आहे, काय येतं ते? एच अपॉन लॅम्बडा. हे समजलंय का? हे समजलंय का? सो एच इज काय? एच काय याच्यात? प्लँक्स कॉन्स्टंट. लॅम्बडा काय आहे? वेव्हलेंथ. लॅम्बडा काय आहे? वेव्हलेंथ. आणि पी म्हणजे काय आहे? मोमेंटम आहे. ठीक आहे, मग लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल? लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. आणि हेच आहे डी ब्रॉगलीचं इक्वेशन. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. हे काय आहे? डी ब्रॉगलीचं इक्वेशन.
ठीक आहे. मग लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल, एच अपॉन पी म्हणजे काय असतं, मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू वेलॉसिटी. काय मोमेंटमचा फॉर्म्युला, मास इंटू वेलॉसिटी. तर हाही फॉर्म्युला यूज करू शकतो. समजलंय, समजलंय. मग आता इलेक्ट्रॉनची काय काढायची, इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ फाइंड करायची. काय फाइंड करायची, इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ फाइंड करायची. वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन न्या काय फाइंड करायची, इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ फाइंड करायची. काय फाइंड करायची, परत एकदा काय फाइंड करायची, इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ फाइंड करायची. ठीक आहे. लॅम्बडा इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे डी ब्रॉग्लीचा, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. लोन ठेवायचा, लॅम्बडा इज इक्वल टू काय आहे, एच अपॉन पी. पी जो आहे, पी ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे कोणाची आहे, पी म्हणजे काय, मोमेंटम. मोमेंटम कोणाचं असतं, पार्टिकलचं. कोणाचं असतं, पार्टिकलचं. लॅम्बडा जी आहे ती काय आहे, वेव्हलेंथ. आणि वेव्हलेंथ कोणाची असते, वेव्हलेंथ कोणाची असते, वेव्हची. म्हणजे वेव्ह आणि पार्टिकलचं इथे परत नेचर आलं, ते म्हणजे काय आहे, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. हे समजलंय, एच अपॉन पी. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. चालणार आहे, चालणार आहे, बरोबर. हे क्लिअर आहे का, क्लिअर आहे. वेलॉसिटी इज इक्वल टू काय असते, किंवा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असते, हाफ एम व्ही स्क्वेअर. देअरफॉर व्ही ची व्हॅल्यू जर सपोज फाइंड करायची आपल्याला, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय, हा 2 इकडे जाईल, बरोबर. 2 के ई. कायनेटिक एनर्जीला सध्या तरी ई घेऊयात आपण, ठीक आहे. एनर्जी अपॉन एम म्हणजे व्ही इज इक्वल टू काय आला, स्क्वेअर रूट ऑफ 2e अपॉन व्ही च्या जागी काय पुट करू शकता तुम्ही, 2e अपॉन एम पुट करू शकतो. ठीक आहे, काय पुट करू शकता, 2e अपॉन एम. कोणाची एनर्जी काढताय तुम्ही, कोणाची वेव्हलेंथ काढताय, इलेक्ट्रॉनची एनर्जी. कोणाची एनर्जी काढतोय आपण, इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ फाइंड करतोय आपण. ठीक आहे. सो लिहिले ना, हा ठीक आहे. सो याच्यात व्ही पुट करा, मग लॅम्बडा इज इक्वल टू काय होईल, एच अपॉन एम. आणि व्ही ची व्हॅल्यू काय आहे, 2e अपॉन एम. करेक्ट. आता हा इथे एम आहे, हा जर ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतला तर काय होईल, एम स्क्वेअर. याच्या स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेतला तर काय होईल, एम स्क्वेअर. म्हणजे एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2e आणि एम स्क्वेअर अपॉन काय आहे, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये एम. एम आणि एम कॅन्सल आउट झाला, म्हणजे काय आलं, एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2e इंटू एम. आणि हा एम जो असणार तो कोणाचा असतो, मास ऑफ इलेक्ट्रॉन असतो. कोणाचा असतो, हा मास ऑफ इलेक्ट्रॉन असतो. ठीक आहे, हा काय असतो, मास ऑफ इलेक्ट्रॉन. नववीत असताना एक फॉर्म्युला स्टडी केला होता आपण, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स जो असतो तो असतो वर्क डन पर युनिट चार्ज. ठीक आहे, काय असतो, वर्क डन पर युनिट चार्ज. ठीक आहे, वर्क डन म्हणजे काय असतो, एनर्जीचा एक फॉर्म. ठीक आहे. तर याच्यात जो पोटेन्शियल असणार आहे, पोटेन्शियल, तो पोटेन्शियल येणार आहे ई म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी. ई म्हणजे इथं काय, कायनेटिक एनर्जी अपॉन चार्ज. म्हणजे ईच्या जागी आपण काय लिहू शकतो, क्यू इंटू व्ही. काय लिहू शकतो, क्यू इंटू व्ही. याच्यात ईच्या जागी काय लिहा, स्क्वेअर रूट ऑफ 2. ईच्या जागी काय लिहिणार, क्यू इंटू व्ही. आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन, क्यू म्हणजे काय, चार्ज. आणि इथे कोणता चार्ज आहे, इथे कोणता चार्ज आहे, हा कोणाचा स्टडी करतोय आपण, इलेक्ट्रॉन. म्हणजे इथे चार्ज कोणता आहे, इलेक्ट्रॉनचा. म्हणजे काय आलं, एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2ev इंटू एमई. आलं ते, काय आलं, एच अपॉन 2ev इंटू एमई. एमई म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्ही म्हणजे पोटेन्शियल, ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, आणि एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट. ठीक आहे. ज्यावेळी ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुट करून पाहू, आता नाही पाहिजे, डायरेक्ट लर्न करायचं. ठीक आहे, ज्यावेळी ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुट करून पाहू, काय व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहे याच्यात, कोणती व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, ई कॉन्स्टंट आहे, 2 म्हणजे 2e कॉन्स्टंट आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे, आणि प्लँक्स कॉन्स्टंट आहे. बरोबर, या सगळ्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहे ना. या सगळ्या व्हॅल्यूज ज्यावेळी आपण पुट करू त्यावेळी इलेक्ट्रॉनचा, एक मिनिट, 2ev आणि me, ज्यावेळी या सगळ्या व्हॅल्यूज पुट करू त्यावेळी इलेक्ट्रॉनचे जे वेव्हलेंथ येणार त्या इलेक्ट्रॉनच्या वेव्हलेंथचा डायरेक्ट फॉर्म्युला येतो. तो फॉर्म्युला म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू 1.228 अपॉन अंडर रूट व्ही. ठीक आहे, पण ही जी वेव्हलेंथ येते ती येते नॅनोमीटर मध्ये. कशात येते, नॅनोमीटर मध्ये. कशात येते ती, नॅनोमीटर. आणि जो पोटेन्शियल हवाय तो पोटेन्शियल तुम्हाला वोल्ट्स मध्ये हवाय. कसा हवाय, वोल्ट्स मध्ये हवाय. 1.228 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ. आता जर सपोज क्वेश्चन, ठीक आहे, एक क्वेश्चन सांगते त्याच्यावरून समजेल.
आता एक क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जर सपोज व्होल्टेज दिले, टेक्स्ट बुक मध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये एक क्वेश्चन आहे पहा, द इलेक्ट्रॉन इज ऍक्सेलरेटेड थ्रू पोटेन्शियल ऑफ 120 वोल्ट. ठीक आहे, इलेक्ट्रॉनला ऍक्सेलरेट केलं, किती पोटेन्शियलने? 120 व्होल्टने ऍक्सेलरेट केलं, तर त्याची वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, व्हॉट इज इट्स डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायची. डी ब्रॉग्ली वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय? लॅम्बडा इज इक्वल टू 1.228 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ पोटेन्शियल. बरोबर, काय तर स्क्वेअर रूट ऑफ पोटेन्शियल विच इज इक्वल टू 1.228 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 120. ही येते वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन, आणि ती डायरेक्टली किती किती आलेली आहे? 0.112 नॅनोमीटर. किती आली ती? 0.112 नॅनोमीटर. हे समजलं? काय केलं? समजलं नक्की? एक्झाम्पल्स लक्षात, असे एक्झाम्पल्स येतात. ठीक आहे, आलं लक्षात? काय काय केलंय? आलं लक्षात? डी ब्रॉग्ली बस 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 ठीक. बरं, हे समजलंय? समजलंय? डी ब्रॉग्ली समजलंय? तर डी ब्रॉग्ली हो, वेव्हलेंथ ही नॅनोमीटर मध्येच येते. ठीक आहे, त्याला सॉल्व्ह करायचं. तर सॉल्व्ह करून वेव्हलेंथ ही कशात येते? नॅनोमीटर मध्ये येते. बरं, लक्ष द्या. डी ब्रॉग्ली हायपोथेसिस याने काय सांगितलं? डी ब्रॉग्लीने काय सांगितलं की जसं जसं लाईटचं ड्युअल नेचर आहे, तसं पार्टिकलचं सुद्धा किंवा मॅटरचं सुद्धा काय आहे? ड्युअल नेचर आहे. कोणाचं? मॅटरचं सुद्धा काय आहे? मॅटरचं काय आहे? ड्युअल नेचर आहे. ठीक आहे, जसं लाईटचं ड्युअल नेचर तसं मॅटरचं पण काय आहे? ड्युअल नेचर आहे. मग त्या मॅटरचं जे ड्युअल नेचर आहे, त्या ड्युअल नेचर मध्ये त्यांनी एक स्वतःचा फॉर्म्युला दिला. त्या फॉर्म्युला थ्रू त्यांनी मॅटर आणि वेव्ह या दोघांमध्ये काय सांगितलं? कनेक्शन सांगितलं. ठीक आहे, त्या दोघांमध्ये काय सांगितलं? रिलेशन सांगितलं. आणि तेच रिलेशन म्हणजे काय? लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन p. ठीक आहे, जर क्वेश्चन असा असेल की डी ब्रॉग्ली हायपोथेसिस जो आहे तो काय करा? स्टेट करा किंवा सांगा. ठीक आहे, तर डी ब्रॉग्लीचं सगळं एक्सप्लेनेशन लिहिणार. ठीक आहे, डी ब्रॉग्लीने कोणामध्ये रिलेशन दिलं, मग वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर काय आहे. ठीक आहे, आता काय पाहिलं आपण? वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पाहिलं ना. ठीक आहे, काय पाहिलं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं ड्युअल नेचर पाहिलं. ठीक आहे, आता काय याच्यात डी ब्रॉग्लीने काय सांगितलं? ड्युअल नेचर कोणाचं आहे? ड्युअल नेचर कोणाचं आहे? मॅटरचं आहे. कोणाचं आहे? मॅटरचं ड्युअल नेचर आहे. आणि त्याचं रिलेशन दिलं, ते काय आहे? लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन p. हे रिलेशन. ठीक आहे, याच फॉर्म्युला थ्रू आपण काय फाइंड केलं? वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन किती? ठीक आहे, इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ किती? जर आपण आपली स्वतःची, आपण पण एक पार्टिकल आहे, आपली स्वतःची जर वेव्हलेंथ फाइंड केली, तर आपली स्वतःची वेव्हलेंथ याच्यापेक्षा, इलेक्ट्रॉनपेक्षा खूप जास्त कमी येते. त्यामुळे आपला वेव्ह नेचर डॉमिनेटिंग नाही. आपला मास खूप जास्त असल्यामुळे आपल्याकडे वेव्ह नेचर डॉमिनेटिंग नाही. याच फॉर्म्युलावरून पाहू शकता. लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन mv आहे. काय? लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन mv. याचा अर्थ लॅम्बडा हा कसा आहे? डायरेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मास आहे. बरोबर, इलेक्ट्रॉनचा मास कमी असून सुद्धा त्याची वेव्हलेंथ एवढी येते. ठीक आहे, इलेक्ट्रॉनचा मास कमी असून सुद्धा त्याची वेव्हलेंथ एवढीशी येते. मग आपला मास तर खूप जास्त आहे, मग आपली वेव्हलेंथ किती कमी होईल? बरोबर ना. म्हणून आपलं कोणतं नेचर डॉमिनेटिंग नाही? वेव्ह नेचर डॉमिनेटिंग नाही. आपलं कोणतं नेचर हे आहे? पार्टिकल नेचर डॉमिनेटिंग. समजलंय का? समजलंय का डॉमिनेटिंग नाही आपल्यात? ठीक आहे, वेव्ह नेचर डॉमिनेटिंग नाही का? कारण आपला मास कसं आहे? जास्त. झाडे आपण खूप. बरोबर, मी नाही, आपण नाही त्यातले. येस, आपण नाही त्यातले. येस, आय हॅव 0 फिगर. 0. ठीक आहे, बरं, कळालंय हे? डी ब्रॉग्ली समजले? ठीक. लास्ट, डॅव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट. काय आहे हा? डॅव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट. आता डॅव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट. तर हा एक्सपेरिमेंट का केला गेला होता? टाइमपास नाही. डी ब्रॉग्लीने जे स्टेटमेंट दिले, डी ब्रॉग्लीने काय सांगितलं होतं? थ्योरॉटिकली सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? थ्योरॉटिकली सांगितलेलं की मॅटरचं काय आहे? ड्युअल नेचर आहे. ते मॅटरचं ड्युअल नेचर प्रूफ केलं कुणी? डॅव्हिसन आणि जर्मर. ठीक आहे, तर मॅटरचं ड्युअल नेचर त्यांनी कसं प्रूफ केलं? ठीक आहे, एक बेसिक कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा की हे आहे सपोज इलेक्ट्रॉन गन. काय आहे? यातून काय बाहेर पडणार आहेत? इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहे. ठीक आहे, तर इथे आहे क्रिस्टल.
निकेल क्रिस्टल. कोणता क्रिस्टल? निकेल क्रिस्टल. कोणता क्रिस्टल? काढू आपण. कोणता तरी क्रिस्टल असेलच ना. ठीक आहे चला, हा निकेल क्रिस्टल आपला. ठीक आहे, हा काय आहे? सपोज निकेलचा क्रिस्टल. घ्या समजून, जाऊ दे ना. बस, हा काय आहे? सपोज निकेलचा क्रिस्टल आहे. याच्यावर जर इलेक्ट्रॉन गनने इलेक्ट्रॉन काय केले? असे बंबार्ड केले. काय केले? बंबार्ड केले. इलेक्ट्रॉन बंबार्ड केल्यानंतर इलेक्ट्रॉन्सचं काय होतं? स्कॅटरिंग होतं. काय होतं? स्कॅटरिंग होतं. मग आता स्कॅटरिंग झाल्यानंतर त्यांनी काय केलं? इथे एक रोटेटिंग स्केल ठेवली, ज्याच्यावर अँगल मेजर करता येतो. काय मेजर करता येतो? अँगल मेजर करता येतो. ठीक आहे, काय मेजर करता येतो? अँगल. ठीक आहे, तर त्याने काय ऑब्झर्व केलं? इथे जर जो डिटेक्टर ठेवला, या डिटेक्टर म्हणजे काय असणार आहे? गॅल्व्हनोमीटर. काय असणार आहे? गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर काय डिटेक्ट करू शकतो? मायन्यूट करंट डिटेक्ट करू शकतो. काय करू शकतो? मायन्यूट किंवा छोटा करंट तो डिटेक्ट करू शकतो. इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय असतो? करंट असतो. इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय असतो? करंट असतो. ठीक आहे, तर ह्या गॅल्व्हनोमीटर काय होता? असा मुव्हेबल होता. इथे दिसतोय का? हा पहा, मुव्हिंग गॅल्व्हनोमीटर आहे. काय आहे हा? मुव्हिंग गॅल्व्हनोमीटर आहे. डिटेक्टर आहे थोडक्यात तो. इलेक्ट्रॉन्सला काय करणार आहे? डिटेक्ट करणार आहे. मग ज्यावेळी याच्यात काय झालं? स्कॅटरिंग झालं. ठीक आहे, काय झालं? असं स्कॅटरिंग झालं. इलेक्ट्रॉन्सचं काय झालं? स्कॅटरिंग झालं. स्कॅटरिंग झाल्यानंतर त्याने एक गोष्ट ऑब्झर्व केली. ती गोष्ट म्हणजे एका स्पेसिफिक अँगलला जर सपोज गॅल्व्हनोमीटर इथे स्टेजेस ठेवले, सपोज 1 2 3 4 7. ठीक आहे, तर त्याने काय ऑब्झर्व केलं? फर्स्ट स्टेजला, ही जी फर्स्ट स्टेज आहे, फर्स्ट स्टेजला जर जर त्याची इंटेन्सिटी, इलेक्ट्रॉनची इंटेन्सिटी किंवा करंट हा हायेस्ट दिसतोय. फर्स्ट स्टेजला सपोज करंट हा हायेस्ट दिसतोय. सेकंड स्टेजला तो डायरेक्ट कमी होतो. ठीक आहे, थर्ड स्टेजला तो परत हायेस्ट होतो. फोर्थ स्टेजला तो परत कमी होतो. फिफ्थ स्टेजला परत हायेस्ट. ठीक आहे, म्हणजे काय आठवतंय? वेव्ह नेचर. वेव्ह मध्ये कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाहिला होता. कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, त्याचा काय दिसतो? ऑल्टरनेट पॅटर्न दिसतो ना. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये ऑल्टरनेट ब्राईट आणि डार्क फ्रिंज दिसतात. ठीक आहे, ब्राईट फ्रिंज जिथं दिसते तिथं काय काय असतो? इंटरफरन्स असतो. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असतो. तिथे काय होतं? इंटेन्सिटी जास्त. ठीक आहे, नंतर इंटेन्सिटी कमी, परत जास्त, परत कमी, परत जास्त. सेम नेचर इलेक्ट्रॉनने शो केलं. ठीक आहे, सेम नेचर कोणी शो केलं? इलेक्ट्रॉनने शो केलं. ज्याचं वेव्ह नेचर मग इथून प्रूव्ह झालं काय? की प्रत्येक पॉइंटला त्याची इंटेन्सिटी कमी जास्त होत होती. एकदा कमी झाली कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, नंतर डिस्ट्रक्टिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह. असं त्या इलेक्ट्रॉनने काय शोधलंय? काय दाखवलंय? इंटरफरन्स पॅटर्न दाखवला. काय दाखवला? इंटरफरन्स पॅटर्न दाखवला. आणि अशा पद्धतीने डॅव्हिसन आणि जर्मरने कोणाला प्रूव्ह केलं? डी ब्रॉग्ली हायपोथेसिसला प्रूव्ह केलं. ज्यात त्याचं म्हणणं काय आहे? मॅटरला काय आहेत? ड्युएल नेचर आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन पार्टिकल तर आहेच, पण वेव्ह नेचर मध्ये आपण काय पाहिलं होतं? कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाहिलं होतं. म्हणजे काय? ऑल्टरनेटिंग डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस. बरोबर. हा, मग डी ब्रॉग्लीच म्हणणं प्रूव्ह केलं. डी ब्रॉग्लीने काय सांगितलं होतं? थिअरी सांगितली होती. डी ब्रॉग्लीने फक्त थिअरी सांगितली होती. ठीक आहे, एक्सपेरिमेंटली व्हेरीफाय करणं कुणी केलं? हे डॅव्हिसन आणि जर्मर. डी ब्रॉग्लीची काय होती? फक्त थिअरी. पण एक्सपेरिमेंटली कोणी सांगितलं होतं? डॅव्हिसन आणि जर्मर. ठीक आहे, एक्सपेरिमेंटली व्हेरीफाईड बाय डॅव्हिसन अँड जर्मर. मग डॅव्हिसन आणि जर्मरने प्रूव्ह केलं की मॅटरचे काय आहेत? दोन नेचर आहेत. कोणता? लाईट अँड पार्टिकल अँड वेव्ह नेचर. ठीक आहे, पार्टिकल नेचर तर इलेक्ट्रॉन शो करतोच, पण तो काय शो करतो? अजून वेव्ह नेचर शो करतो, जो याच्यात दिसला. ज्यावेळी त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स दाखवला, इथे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, परत इथे कन्स्ट्रक्टिव्ह, इथे परत डिस्ट्रक्टिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह, असा इंटरफरन्स पॅटर्न दाखवला. ठीक आहे, आणि त्याच्यावरूनच कन्सेप्ट बनते काय? वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर. ठीक आहे, काय आहे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी? मॅटर हॅज ड्युअल नेचर, जो की आहे पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर. तो कुणी थिअरी कुणी दिली? डी ब्रॉग्लीने थिअरी दिली. प्रूफ कुणी केली? डॅव्हिसन अँड जर्मरने प्रूफ केली. ठीक आहे, मग आपलं वेव्ह नेचर डॉमिनेटिंग का नाहीये? कारण आपलं मास कसं आहे? जास्त. ठीक आहे, म्हणून आपलं पार्टिकल नेचर जास्त डॉमिनेटिंग आहे.
ठीक आहे. वेव्ह नेचर कुणाच्याच शोधू शकतो आपण इलेक्ट्रॉन मध्ये, का कारण त्याचा मास कसा आहे थोडंसं आपल्यापेक्षा खूप जास्त कमी आहे, म्हणून त्यात वेव्ह नेचर शोधत असतं आणि पार्टिकल नेचर शोधत असतं. याचं जे एक्सप्लेनेशन आहे किंवा एक्सपेरिमेंट कोणी केला, डायसन अँड जर्मन. समजले नक्की? काय डाऊट? ठीक. काय? धन्यवाद.